कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण मी नेहमी म्हणत असते की सकारात्मक ऊर्जेने घ्यायचं आणि ज्या गोष्टीची आपण अखंडपणे वर्षभर वाट बघत होतो, जी आतुरता होती, जी ओढ होती, त्या या प्रवचन सोहळ्याची होती. आणि आपले आदरणीय बाप्पा म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके गुरुवर्य सद्गुरू श्री जयवंत महाराज बोधले यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण जी नेहमी दरवर्षीप्रमाणे जी अखंड बोधल्याची प्रतिष्ठा जी 3 दिवसीय व्याख्यानमाला ठेवत असते, तर त्या व्याख्यानमालेचा 3रा वर्ष आहे. तर या 3ऱ्या वर्षाचा विषय आहे भक्तियोग. पहिल्या वर्षीचा विषय होता, मी आठवण करून देते आपल्याला, कारण किती सुंदर म्हणजे मनुष्याच्या जीवनात आपल्याला जगण्यासाठी किती सुंदर विषय महाराज दरवर्षी निवडतात. पहिल्या वर्षीचा विषय होता देवाची द्वारी. म्हणजे किती सुंदर होता विषय बघा. पण कुठल्याही गोष्टीची सुरुवात देवाच्या दारी गेल्याशिवाय आपण आयुष्याची सुरुवात करू शकत नाही. त्याप्रमाणे प्रथम वर्षाचा विषय होता देवाची येद्वारी आणि गेल्या वर्षीचा विषय होता कर्मयोग. कारण देवाच्या दारात गेल्यानंतर माणसाने कर्म हे चांगलं केलं पाहिजे, म्हणून गेल्या वर्षीचा विषय होता कर्मयोग आणि या वर्षीचा विषय आहे भक्तियोग. कारण भक्ती हा इतका सोपा मार्ग आहे, कर्मापेक्षा सोपा मार्ग आहे भक्तीचा. कारण भगवंताच्या जर जवळ जायचं असेल, अंतःकरणात जायचं असेल, तर भक्ती ही केली पाहिजे. आणि भक्ती हा मार्ग खूप सोपा आहे की जेणेकरून आपल्याला देव प्रसन्न करून घेता येईल. आणि म्हणूनच आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी, आपल्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी सद्गुरू श्री बोधराज प्रतिष्ठाननी ही 3 दिवसीय प्रवचनमाला सेवा ठेवलेली आहे. आणि आपल्या आदरणीय बाप्पांचं गुरुवर्य सद्गुरू श्री जयवंत महाराज बोधले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथं आपण जप करूया सगळे म्हणा. महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि ज्या गोष्टीची आपण अजूनही वाट बघतोय तो कार्यक्रम, तो भाव आणि ते प्रेम अगदी अवघ्या 2च मिनिटात आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे. PhD आहे त्यांना तत्वज्ञान या विषयावरती आणि त्यांनी LLB केलेलं आहे. 3 डिग्र्या प्रदान असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि बोधले घराण्याचे ही 11वी वंशीज आहे जयवंत महाराज बोधले म्हणजे. आणि खूप छान उत्कृष्ट पखवाजवादक आहेत, उत्कृष्ट गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट टाळकरी आहेत. काय त्यांचं वर्णन करावं तितकं कमी आहे. खूपच सर्वात सुंदर व्यक्तिमत्व आमच्या बंधुराजांचं म्हणजे आदरणीय गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि खूप सुरेख असं त्यांचं वाणी आहे. खूप सरस्वती माता त्यांना प्रसन्न आहे. आणि या त्यांच्या बोधराज प्रतिष्ठानकडून आपल्याला या वाणीचा आनंद घेता येतो. त्यामुळे मी बोधराज प्रतिष्ठानचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करते, त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. आणि ज्या गोष्टीची आपण अंतःकरणपूर्वक वाट बघत आहोत तो सोहळा आलेला आहे. महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीताई देवकर उपमहापौर सोलापूर महानगरपालिका यांचंही आगमन या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे दत्तामामा मुळेसाहेब उद्योजक यांचंही आगमन या ठिकाणी होणार आहे. तसेच हरिभक्त परायण श्री सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूर, जे अखिल भारतीयांचे ते अध्यक्ष आहेत आमचे इंगळे महाराज, त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय श्री विपुलजी गोगळे साहेब उद्योजक सोलापूर, माननीय श्री प्राध्यापक शिवाजीराव कांबोळे सर उद्योजक मंगळवेढा, दरवर्षी कांबोळे सर मंगळवेढ्याहून खास आपल्या या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी मी त्यांनाही धन्यवाद देऊ इच्छिते.
आणि आपल्या या बोधराज प्रतिष्ठान जो आहे त्या बोधराज प्रतिष्ठानला 3 महाराजांचा म्हणजे तो दत्त संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे आणि त्याचप्रमाणे नाथ परंपरा सुद्धा आपला हा बोधराज प्रतिष्ठान आहे. तर म्हणजे बोधले महाराज यांना साक्षात नवनाथांचं दर्शन झालेलं आहे म्हणून ती नाथ परंपरा आहे. आणि त्याचप्रमाणे भारती यांचंही त्यांना बोध झालेलं आहे त्यामुळे नाथ परंपरा आहे. आणि वारकरी संप्रदाय साक्षात पांडुरंगाने बोध केलाय म्हणून वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या 3ही संप्रदायांचा कृपाशीर्वाद अशा या घराण्याला लाभलेला आहे. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण मुखाने नाम ठेवूया साक्षात पांडुरंगापर्यंत आपला आवाज जाणार आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम शेवटच्या वेळी टाळ्या वाजवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण
की जय. आणि तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण संध्याकाळी प्रवचन संपल्यानंतर जयवंत महाराजांना पांडुरंग विचारतात आज दिवसभरात काय केलं. म्हणजे जयवंत महाराजांना अगदी ताटमानेने सांगता येईल की सोलापूरच्या पुणे सभागृहातले जे श्रोते होते की नाही, त्या सगळ्या श्रोत्यांनी खूप छान नामजप केला. तर त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण हो असा तुमचा सगळ्यांचा निरोप आज आदरणीय आपले गुरुवर बाप्पा जयवंत महाराज बोधरे हे तिथे पोहोचतील. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय आपले आदरणीय बाप्पा जयवंत महाराज बोधरे यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. सुस्वागतम. ज्या गोष्टीची तुम्ही आपण सगळ्यांनी आतुरतेने एक वर्षभर वाट बघत होता तो सद्गुरू श्री बोधराज प्रतिष्ठानचा आजचा हा व्याख्यान सोहळा भक्ती योग या विषयावरती आदरणीय आमचे बाप्पा जयवंत महाराज बोधरे यांच्या मुखातून आज आपण बोध घेणार आहोत. किती आपण भाग्यवान आहात. कारण आजचा हा विषय आहे भक्ती योग. मी मगाशी म्हटले होते देवाची द्वारी हा पहिला दुसऱ्या वर्षीचा विषय हा कर्मयोग होता आणि या वर्षीचा विषय हा भक्ती योग आहे. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि भक्ती खूप लवकर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवते. भक्ती तो कठीण शुळावरी कोळी जसे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे भक्तीने कितीही कठीण प्रसंग येऊ दे म्हणजे तो क्षणिक निवारण होतो. आणि कसा तो निवारण होतो याचं चिंतन, याचं मनन, याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आणि बापांच्या खूप सुंदर मुखातून ते आपल्याला बोध देणार आहे. म्हणजे तो बोध साक्षात आपल्याला परब्रह्म पांडुरंगाच्या पर्यंत नेणार आहे. आणि म्हणजे हे तर माझं माहेरच आहे. जयवंत महाराज बोधरे हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत आणि मी त्यांना एक तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्या श्रोते वर्गांच्या वतीनं आपण सगळ्या सन्माननीय श्रोते वर्गांच्या वतीनं मी आमच्या जयवंत दादांना एक विनंती करणार आहे की बापाजी तुम्ही येईपर्यंत हे सगळे श्रोत्यांनी इतकं छान नामस्मरण केलेलं आहे की त्यांच्या जीवनात काही अडचणी असतील तर तो विषय तुम्ही पांडुरंगापर्यंत पोहोचवायचा. म्हणजे तुमच्या सगळ्या श्रोत्यावर्गांची शंका जी होती मनात की आम्ही केलेलं नामस्मरण याचं काय, याचं उत्तर तुम्हाला मी लगेच दिलेलं. म्हणजे कुठलाही प्रश्नचिन्ह आणि कुठलाही आजचा आपण ठेवायचं नाही. तर यशवंत महाराज बोधरे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय श्री विपुलजी बोबडे साहेब उद्योजक सोलापूर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. हा सुख सोहळा असा आहे की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण मेघराज यांनी सुद्धा काल गर्जना करून रामकृष्ण हरी म्हणून आपल्याला फक्त आशीर्वाद देऊन तो तिथेच थांबलाय. तो आला नाही खाली. म्हणजे आज जी गर्जना होत होती असं वाटत होतं की काय कडकडून पाऊस पडेल, हे व्याख्यान होईल की नाही. पण इतकी जयवंत महाराज बोधलेंच्या वाणीमध्ये ताकद आहे, बोधले घराण्यामध्ये इतकी ताकद आहे की मेघराजाला ते तिथंच थांबवले. फक्त तो रामकृष्ण हरी म्हण आणि वरच सुरुवात आपण गणपती स्तोत्राने करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरूंचं पूजन करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी आदरणीय जयवंत महाराज बोधरे यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि त्याचप्रमाणे यशवंत महाराज बोधरे या दोघांनाही मी व्यासपीठावरती आता मॅडमचं आगमनही झालेलं आहे. ज्ञानेश्वरीताई देवकर आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या त्या उपमहापौर आहेत, तर त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कुठेतरी ही बाणी डायरेक्ट मॅडमकडे पोहोचलेली आहे. कारण आताच मी म्हणाले की लगेच महाराजांनी अंतःकरणातून त्यांना आदेश दिला आणि त्या तत्पूर्वी त्या क्षणाला देवकर महाराजांचं या ठिकाणी आगमन झालं. म्हणजे काय वाणी ताकद आहे, काय महाराजांच्या मनामध्ये ताकद आहे याचं तुम्हाला साक्षात परिचिती आधीच असेल. एका जोरदार टाळ्या या ठिकाणी. कारण तुमच्या श्रोत्यांचा कार्यक्रम कितीही छान असू दे, प्रतिष्ठान कितीही सुंदर ते अरेंज करू दे, पण तुमच्या आदरणीय सन्माननीय श्रोते वर्गांच्या मुखावरचं जे आनंद आहे, जे समाधान आहे आणि ज्या टाळ्या आहेत ते वक्त्याला, सूत्रसंचालकाला आणि जे हे बोधराज प्रतिष्ठान आहे, ज्या मान्यवरांनी हे आयोजित केलेले आहे त्या सगळ्यांना तुमचं समाधान आणि तुमच्या टाळ्या हे खूप काही घेऊन जातं. त्यामुळे तुमच्या स्वतःसाठी आणि आमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सामूहिक रामकृष्ण हरी.
एकदा सगळेजण म्हणा, रामकृष्ण हरी. जिल्ह्याच्या महापौर माननीय सौ ज्ञानेश्वरीताई देवकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि आता कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची. आणि पप्पा यशवंत महाराज बोधले, त्याचप्रमाणे विपुलजी बोबडे साहेब, प्राध्यापक शिवाजीराव कांबुळे साहेब, दत्तामामा मुळे साहेब आणि त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या उपमहापौर माननीय सौ ज्ञानेश्वरीताई देवकर या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं भक्तियोग या विषयावर प्रवचनमालेचं दीप प्रज्वलन आता या ठिकाणी होतो करत आहोत आपण. सरस्वती मातेची कृपा आणि दिव्याची कृपा ही नेहमीच असली पाहिजे. या कुंदेंदु तुषार हार डबरा, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाण्या पहा. कल्याणम आरोग्यम जनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती नमोस्तुते या दीपवंदन करून आपण आता या ठिकाणी आपल्या या भक्तियोग या विषयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटांसाठी व्यासपीठावर बसायचं आहे. कारण आपल्याला महाराजांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रसाद, त्यांचा आशीर्वाद रूपी प्रसाद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री बोधराज महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. कारण आपण सोलापूरमध्ये आहोत आणि सोलापूरचं ग्रामदैव शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचं नामस्मरण आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर बसायचे. त्यांना सत्कार आशीर्वाद, महाराजांचा प्रसाद रूपी आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्रदान होणार आहे. मी आदरणीय जयवंत महाराज बोधले यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सोलापूरच्या महापौर माननीय सौ ज्ञानेश्वरीताई देवकर यांना आशीर्वाद द्यायचा आहे. ज्ञानेश्वरीताई देवकर सोलापूरच्या उपमहापौर आहेत आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी जयवंत महाराज बोधले यांच्या हातून होतोय. कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु बोधराज काकरी सन्मान या ठिकाणी आपले जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते होतोय. त्याचप्रमाणे माननीय श्री दत्तामामा, त्याचप्रमाणे प्राध्यापक शिवाजी कांबुळे सर, उद्योजक मंगळवेढा यांना जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते कृपाशीर्वाद मिळणार आहे. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्याला कृपाशीर्वाद द्यावा. आणि त्याचप्रमाणे दत्तामामा मुळे साहेबांचा सन्मान सोहळा आदरणीय यशवंत महाराज बोधले यांनी करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा असं मी विनंती करते. सत्काराची यांचाही सन्मान सोहळा प्रतिष्ठानकडून होतोय. तर मी प्रतिष्ठानच्या मान्यवरांना विनंती करते, सोमनाथ निकम सरांना आणि संपूर्ण टीमला, की त्यांनी यशवंत महाराज बोधले यांचा सन्मान सोहळा करायचा, यांना आशीर्वाद द्यायचा. कारण आशीर्वाद काय, त्यांना एकच बंधू आहेत. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. तो प्रसन्न चेहरा बघून आमच्या मनाला तो रागच निघून गेला. त्या तुमच्या प्रसन्न चेहऱ्यासाठी मनपूर्वक तुमचे धन्यवाद. कारण असं म्हणतात सरकारी काम 6 महिने थांब आणि तुमची आमची पहिलीच भेट आणि तुम्ही आम्हाला 6 महिने इकडे अर्धा तास भेटीला धरलेला आहे.
मी थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. ध्वजा मंगलम पुंडलिकाक्षो मंगलाय तनोहरी. जेने पंढरी सारिकाची अकोला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयराज वडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी ख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मान पूज चरणी साष्टांग विघातिला. कुंडली कवरले हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. जया भक्तीची येथुली प्राप्ती. जे कैवल्याती ही परोते सर्वनती. जयाची लिले माझी नीती जी आली. पवित्र भूमी सोलापूर नगरी भगवान सिद्धरामेश्वरांच्या दिव्य अधिष्ठानाच्या सानिध्यामध्ये भगवान श्री पांडुरंगाच्या आशीर्वादाने सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सुरू असणारी ही 3 दिवसीय प्रवचनमाला. या प्रवचनमालेतील या वर्षीच्या पहिल्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत. मला याची जाणीव आहे की भक्तियोग या विषयावर चिंतन या वर्षी आपण करणार आहोत. आरंभ थोडा उशीर जरी झालेला असला तरी ज्या महत्त्वाच्या संकल्पना भक्तियोगाच्या संबंधाने आपल्याला ऐकायच्या आहेत त्याचा प्रवेश मी आज करून देणार आहे. मागे देवाची द्वारी या विषयावर आपण 3 दिवस पहिल्या वर्षी बोललो. गेल्या वर्षी कर्मयोग या विषयावर 3 दिवसाचा विचार आपण करून आलो. यावर्षी माझे वडील सद्गुरु दादा यांच्या आशीर्वादाने आपण भक्तियोग या विषयावर आपण 3 दिवस चिंतन करणार आहोत. भारतीय संस्कृती या संस्कृतीचा मुख्य ग्रंथ म्हणून भगवद्गीतेकडे पाहिले जातं. मानवी जीवनाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह ज्या ग्रंथामध्ये केलेला आहे तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये आणि त्याच्यावर जे निरूपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, जे ज्ञानेश्वरी नावाच्या रूपाने जगाच्या समोर ते प्रगट झालं, ती भगवद्गीता किंवा त्या ज्ञानेश्वरीतून येणारा जो भक्तियोग आहे आणि एकंदरीत भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेला जो भक्तियोग आहे त्या भक्तियोगाचा विचार आपल्याला करायचा आहे. आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन उपनगराध्यक्षा आदरणीय ज्ञानेश्वरीताई देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर आणि या प्रवचनमालेवर ज्यांचं अत्यंत प्रेम आहे
मंगळवेढ्याहून खास इथं उपस्थित असणारे धनश्री परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय संध्येय श्री प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर इथं उपस्थित आहे. या प्रवचन मालेचाच एक घटक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आणि या प्रवचन मालेच्या निर्मितीपासून जे अत्यंत आधारस्तंभ म्हणून या प्रतिष्ठानला जे आहे ते उद्योजक आदरणीय श्री दत्ता मामा मोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मुद्राज प्रतिष्ठानची सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत. माझे वडील बंधू गुरुवारी हरिभक्ती पारायण यशवंत महाराज खास बागलकोटहून कर्नाटकातून इथं उपस्थित आहेत. ही सगळी आदरणीय मंडळी माझ्या समोर आहे आणि या प्रवचन मालेवर नितांत श्रद्धा असणारी सोलापूर आणि सोलापूर परिसरातील भाविक भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. मला माहित आहे की जवळजवळ 1 तासभर आपल्याला वाट बघावी लागली. मी या मताच आहे, एकतर माणसांनी सुरुवात वेळेवर गाठावी, नाहीतर शेवट तरी वेळेवर करावा. सुरुवात जरी वेळेवर झाली नसली तरी शेवट वेळेवर करण्याचा मी प्रयत्न करतो. भक्तियोग काय आहे? ज्या भक्तियोगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग अशा अनेक योगांचा विचार श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून प्रगट केलेला आहे. काही शब्द असे असतात की त्या शब्दांचा प्रभाव मानवी मनावर अनादी काळापासून होत आलेला असतो. भक्तियोग हा शब्द ऐकला की भक्तीच्या अनुषंगाने काही मूर्ती आमच्या डोळ्यासमोर तयार होते. थोडा कधी कधी भक्ती या शब्दाकडे बघताना कधी कधी आपल्याकडून असं होऊन जातं की बाबा भक्ती म्हटलं की ती भोळ्या भाबड्या लोकांनी करावं याची एक कृती असं म्हणूनही कधी कधी त्या शब्दाकडे पाहिलं जातं. मला आपल्याला जसा गेल्या वर्षी कर्मयोग या शब्दाचा अर्थ समाजशास्त्राच्या दृष्टीने आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे हे आपण गेल्या वर्षी पाहिलं, तसा भक्तियोग या शब्दाचा अर्थ सुद्धा समाजशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा किती महत्वाचा आहे हे यावर्षी मला आपल्यासमोर मांडायचं आहे. एरवी बऱ्याच वेळेला भक्ती हा शब्द कोणी भक्ती करायची असा जर प्रश्न केला तर जवळजवळ हा शब्द निर्देश कोणाकडे होतो की ज्याचं आता काही संसारातलं काम राहिलेलं नाही, ज्यांचं वय फार झालेलं आहे, ज्यांची आता रिटायरमेंट आलेली आहे आणि मग आता काही यांना काम उरलं नाही, त्या माणसाला लोक म्हणतात आता तुम्ही देवदेव करा म्हणजे भक्ती करा. असा भक्ती शब्दाचा एक थोडासा उपहासात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन अलीकडच्या समाजामध्ये आपल्याला दिसून येतो. पण मला हा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने भक्ती शब्द किती महत्वाचा आहे समाजामध्ये याचं चिंतन विशेष करून मला आपल्यासमोर मांडायचं. कारण भक्ती या शब्दाचा संबंध कुठे येतो? साने गुरुजींचं एक भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक आहे, मी काही साहित्याची दाखले आपल्याला देऊन देईल. साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी कर्माचा संबंध, ज्ञानाचा संबंध आणि भक्तीचा संबंध सांगताना असं सांगितलंय, कर्माचे हात असावे, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. माणसाकडे कर्माचे हात असावे, ज्ञानाचं नेत्र असावं, पण हृदय मात्र भक्तीचं असावं. म्हणजे मला आपल्याला असं सांगायचं आहे की माणसाकडे कर्मयोग सिद्ध व्हायचा असेल आणि ज्ञानयोग सिद्ध व्हायचा असेल तर त्याला अधिष्ठान मात्र भक्ती योगाचं असावं लागतं. आणि थोडं पुढं ऐका, मला पुढं बोलायचं आहे की भक्तीचं हृदय असावं हे जे साने गुरुजी आम्हाला सांगतात याचे खूप मोठे अर्थ आहे. हृदयाचा संबंध भक्तीशी जर सांगितला जात असेल, मी याच्याकरता एक संस्कृत मध्ये आलेला श्लोक सांगून पुढे जातो. शास्त्राने असं सांगितलंय, हस्तम पवित्रम यदिदान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. 4 गोष्टी सांगितल्या. हाताची पवित्रता दानामध्ये आहे, हाताची पवित्रता दानामध्ये आहे, पायाची पवित्रता तीर्थयात्रीकरणामध्ये आहे
कंठाची पवित्रता नामघोषामध्ये आहे आणि हृदयाची पवित्रता ब्रह्मनिष्ठा ठेवण्यामध्ये आहे. अशा 4 गोष्टी आम्हाला शास्त्रांनी सांगितल्या. मी या सगळ्याचा विस्तार जरी करण्या इतकी वेळ आपल्याकडे नसली तरी हृदयाचा आणि भक्तीचा जो संबंध सांगितलाय याकरिता मी आपल्याला सांगायला लागलोय की आजच्या काळामध्ये भक्ती समाजशास्त्राच्या दृष्टीने किती महत्वाची. भक्तीचं हृदय असावं म्हणजे नेमकं काय? साने गुरुजींना जे सांगायचं आहे, कर्माचे हात असावे, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. कर्माचे हात असावे या शब्दाचा अर्थ सर्व संस्कारांचं महत्व पाहिजे. चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा सांगितलाय, उद्योगे नास्ति दारिद्र्यम. जो नेहमी उद्योगामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. त्यामुळे मनामध्ये कोणता ना कोणता तरी उद्योग कर्म भरलेलं असतं. हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हृदयाचा संबंध हा भक्तीची आहे असं सांगत असताना ही जी भक्ती सांगितली जाते ती भक्ती ज्या हृदयाच्या संबंधाने मांडली जाते ती भक्ती आहे तरी नेमकं काय? भक्ती साधन म्हणून स्वीकारायची का साध्य म्हणून स्वीकारायची? भक्ती ही कृती आहे का भक्ती ही वृत्ती आहे? एखादी क्रिया करणं म्हणजे भक्तीमध्ये मोडतं का भक्तीची वृत्ती लागते? नेमकी काय आहे? भक्तीचं तत्व हे क्रियेवर अवलंबून आहे का भक्तीचं तत्व हे वृत्तीवर अवलंबून आहे? पहा, बऱ्याच वेळेला आमच्याकडून क्रिया केली जाते पण त्या क्रियेच्या पाठीमागे जर तशी वृत्तीच नसेल तर त्याला भक्ती म्हणता येईल का? क्रिया भक्तीची आहे का वृत्ती भक्तीची आहे याचा जर विचार आपण केला तर शास्त्र आम्हाला असं सांगतं. मी एक पहिलीच व्याख्या सांगणार आहे भक्तीच्या संबंधाने. पद्मपुराणामध्ये एक ठिकाणी व्याख्या अशी आली आहे, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिउद्दिश्य या क्रिया स एव भक्ती. भगवान श्री हरीच्या उद्देशाने केलेली जी कोणती क्रिया असेल तिला भक्ती म्हणा असं शास्त्र सांगतं. याचा अर्थ भगवान श्री हरीच्या उद्देशाने हा शब्द आहे. इथं उद्देश फार महत्वाचा मांडलाय. आपण करत असलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या पाठीमागे आपला उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. याचा अर्थ आपली वृत्ती काय आहे हे महत्वाचं आहे. आणि सोप्या शब्दात बोलायचं झालं तर आपली भावना काय आहे हे महत्वाचं आहे. थोडं गमतीने एक वाक्य सांगतो. माणूस काय कर्म करतोय याच्यापेक्षा सुद्धा त्याची भावना कशी आहे हे फार महत्वाचं असतं. एखाद्याला जर म्हटलं आपण का तुमच्या शेजारी मोठे श्रीमंत दिसतात, गाडी घोडे आहेत, नोकर चाकर आहेत, बराच श्रीमंत मनुष्य तुमच्या शेजारचा, त्याच्या जवळचा माणूस एकच वाक्य वापरतो. तो म्हणतो महाराज सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. संपलं. आपला सातबारा एकाच वाक्यामध्ये आहे, मन कुठं चांगलं आहे. याचा अर्थ आपला जो विचार चालतो तो मनातल्या भावनेच्या संबंधाने चालतो. त्यामुळे मनामध्ये असलेली जी भावना आहे, मनामध्ये असलेला जो उद्देश आहे, मनामध्ये असलेला जो हेतू आहे, त्या हेतूचा, भावनेचा, उद्देशाचा संबंध ज्याच्याशी आहे त्याचं नाव भक्ती आहे. मी आपल्याला त्याचे खुलासे करणार आहे. कोणी म्हणेल भक्ती विना जीवन जगता येईल का? माझं स्पष्ट मत आहे, भक्तीचं हृदय असल्याशिवाय जीवन यशस्वीतेकडे जातच नाही. भक्तीचं हृदय पाहिजेच. कबीर महाराजांचं नाव आपण ऐकून असाल. संत कबीर महाराज त्यांच्या घरातून शेताकडे निघाले. जात असताना, बाजारातून जात असताना काही महिला प्रत्येकीच्या घरापुढे बसून काही त्यांची कामं करत होत्या. त्याच्यामध्ये एक बाई जात्यावरचं दळण करत होती. मग ते जात्यावरचं दळण करताना एका मुठीमधून धान्य घ्यावं लागतं, त्या जात्यामध्ये सोडावं लागतं आणि मग दुसऱ्या हाताने तो खोंडा फिरवायचा आणि मग जेवढं धान्य टाकलं जातं त्या सगळ्या धान्याचं खाली काय होतं? पीठ होतं. कबीर महाराज ते पाहिलं आणि कबीर महाराजांनी पाहिल्याबरोबर कबीर महाराजांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. महाराज रडायला लागले. एकाला आश्चर्य वाटलं. तो कबीर महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही रडायला लागला, तुमच्या डोळ्यात अश्रू यायला लागले, काय झालं रडायला? कबीर महाराजांनी सांगितलं, मी त्या जात्याकडे बघून रडतो. त्या जात्याकडे बघून रडतो. त्या माणसाने विचारलं, जात्याकडे बघून रडण्यासारखं काय आहे? काय झालं त्या जात्यामध्ये असं काय आहे की तुम्ही रडायला लागलात? ऐका, कबीर महाराजांनी जो दोहा लिहिलाय, कबीरांचे दोहे प्रसिद्ध आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, तुकाराम महाराजांचे अभंग, तसं कबीरांचे दोहे. कबीर महाराजांनी जो दोहा सांगितला तो दोहा असा आहे, चलती चक्की देखके
दिया कबीरा रोए, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटण के बीच में साबुत बचा न कोय. कबीर महाराज सांगतात, मी त्या जात्याकडे बघून रडायला लागलो. याचं कारण असं आहे, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटण के बीच में साबुत बचा न कोय. या दोन पाटण, पाटण या शब्दाचा अर्थ पाळ्या, दोन दगडाच्या पाळ्या. जरा जात्याचं चित्र डोळ्यासमोर आणा. आता अलीकडच्या काळामध्ये जातं कुठं जातं कुणाच ठाऊक, पण घरामध्ये बहुतेक जातं पाहायला मिळत नाही. आता पूर्वी इथं काही जुन्या जाणत्या माता भगिनी इथं बसलेले. पूर्वी त्या जात्यावरचं सकाळचं काम जे असायचं ते अतिशय कष्टाचं काम असायचं महाराज. मुसळ जातं आता इकडे शोकेस मध्ये ठेवावे लागेल आणि पुढल्या पिढीला सांगावं लागेल याला जातं म्हणतात असं सांगावं लागेल. पण त्या जात्यामध्ये दोन दगडाच्या पाळ्या असतात. एक खाली दगडाची पाळी असते आणि एक वर दगडाची पाळी असते. कबीर महाराज सांगतात, दो पाटण के बीच में साबुत बचा न कोय. जेवढं धान्य त्या दगडाच्या पाळ्यामध्ये पडत आहे त्या सगळ्या धान्याचं पीठ व्हायला लागलं. म्हणजे दोन दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या धान्याचं पीठ व्हायला लागलं म्हणून मी रडायला लागलो. त्या माणसाने विचारलं, त्याच्यात रडण्यासारखं काय विशेष आहे? दोन दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या धान्याचं पीठच होणार ना. कबीर महाराज काय बोलतात नीट ऐका पुढं. कबीर महाराज सांगतात, जसं दोन दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या धान्याचं पीठ होतं तसं जन्म आणि मृत्यूमध्ये अडकलेल्या प्रत्येक माणसाचं पीठ व्हायला लागलं म्हणून मी रडायला लागलो. प्रत्येक माणसाचं पीठच व्हायला लागलं ना. प्रत्येक जण जन्माला येतोय आणि आला तसा गेला जातोय. उपजेते नाशी नाशिले पुनरपी दिसे, हे घटी काय यंत्र जैसे परिक्रमे का. बाकी काय आहे, आला जन्माला आला झालं काय. आपल्याकडे फोटो लावला जातो, आपल्या घरात फोटो असतो, अमुक अमुक जन्माची तारीख आणि अमुक अमुक मृत्यूची तारीख. आणि मग आपण त्यांचा मुलगा घरातला सांगत असतो, हे आमचे वडील बरं, हे आमचे आजोबा बरं. म्हणजे काय, अमुक अमुक तारखेला ते आले आणि अमुक अमुक तारखेला ते गेले, त्यांचा हा फोटो संपला. याच्यापेक्षा बाकी ओळख काही नाहीये. दोन दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या धान्याचं पीठ होत आहे तसं जन्म मरणामध्ये अडकलेल्या प्रत्येक जीवाचं पीठ होऊ लागलं म्हणून मी रडायला लागलो. त्या माणसाला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणायला लागला, याला खरं प्रतिभाशक्ती म्हणावं. अरे जातं सगळेजण बघतात, पण सामान्य जात्याकडे पाहून जीवनाचा अतिउच्च सिद्धांत ज्यांना स्फुरण होतो त्यांना संत म्हटलं जाईल. ही संतत्वाची व्याख्या आज मला प्रचितीला आली, याचा त्याला आनंद वाटायला लागला. थोडं पुढलं आहे का. आता कबीर महाराज रडत होते, पण तिथंच कबीर महाराजांच्या मुलाचं नाव आहे कमाल. कबीर महाराजांच्या मुलाचं नाव आहे कमाल आणि ते कमाल महाराज मात्र हसायला. आता नीट ऐका, कबीर महाराज रडत आहेत आणि त्यांचा मुलगा कमाल हसतोय. म्हणजे कबीर रडत आहेत आणि कमाल हसताय, ही कमालच आहे. हे बाप रडतोय मुलगा हसायला लागलाय. हो, नाहीतरी आजची समाजाची परिस्थिती काही वेगळी आहे का. बाप रडतोय आणि मुलगा हसतोय अशीच परिस्थिती आहे ना. कमाल महाराज हसायला. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, कबीर महाराज रडायला लागले, त्यांचं रडणं कळालं. दो पाटण के बीच में साबुत बचा न कोय. दोन दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या धान्याचं पीठ होतं तसं जन्म मरणामध्ये अडकलेल्या प्रत्येक जीवाचं पीठ होऊ लागलं म्हणून कबीर महाराज रडत आहेत. पण त्यांचाच मुलगा हा कमाल मात्र हसायला लागलाय. हा मनुष्य धावत त्याच्याकडे गेला आणि त्या कमालांना विचारायला लागला, अहो कमालजी, तुम्ही का हसायला लागला? तुम्ही कबीरांचे चिरंजीव आहात. आणि मग जर कबीर महाराज रडत असतील आणि अशा प्रसंगामध्ये जर तुम्ही हसत असाल तर तुमचं हसण्याचं कारण काय? कारण मोठी माणसं विनाकारण रडत नसतात आणि विनाकारण हसत नसतात. तुम्ही संतत्वाला पोहोचलेला आहात, तुमचं हसणं काय कारण आहे? कशाकडे बघून तुम्ही हसायला लागलात? कमाल महाराजांनी सांगितलं, मी सुद्धा त्या जात्याकडे बघूनच हसायला लागलो. कबीरांचं रडणं कशाकडे पाहून आहे? जात्याकडे. आणि कमालांचं हसणं कशाकडे पाहून आहे? जात्याकडे. तो म्हणायला लागला, हो कमालजी, तुम्ही त्या जात्याकडे बघून हसायला लागलात का? तुमच्या वडिलांचं रडणं कळालं, पण तुम्ही का हसायला लागलात? एकाच जात्याकडे बघून वडील रडत आहेत आणि त्याच जात्याकडे बघून मुलगा हसतोय का? कमाल महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. कमाल महाराजांनी सांगितलं, चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय. चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय, कील के सहारे जो रहे उसका मारना बाका है. हे कमाल महाराजांनी बोललं आहे. जुनी हिंदी आहे पण बारीक आहे, चांगली आहे, जुन्या काळातली. कमाल महाराज सांगतात, चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय, कील के सहारे जो रहे. कील या शब्दाचा अर्थ खिळा. त्या दोन दगडाच्या पाळ्याच्या मधोमध्ये काय असतो? लोखंडाचा खिळा असतो.
कमाल महाराज सांगतात, या 2 दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक धान्याचं पीठ होत असेल, पण मधल्या खेळाला धरून राहिलेलं जे धान्य आहे त्याचं मात्र पीठ होत नाही. तसं जन्म मरणामध्ये अडकलेल्या प्रत्येक माणसाचं पीठ होत असेल, पण भक्ती योगाला जो धरून राहिला त्याचं मात्र पीठ होत नाही. तो भक्तीला धरून राहिला, ज्याच्या हृदयाला भक्तीचा स्पर्श झाला त्याच्या जीवनाचं मात्र पीठ होणार नाही. याचा अर्थ आपल्या जीवनाचं पीठ होऊ द्यायचं नसेल तर ज्या मार्गाची गरज आहे त्याचं नाव भक्ती योग. मला सुरुवात अशी करायची, त्याचं नाव भक्ती योग. भक्ती आम्हाला पलीकडे घेऊन जाण्याकरिता अतिशय महत्वाची आहे. एक साधन म्हणून स्वीकारा. मी थोडी चर्चा पुढे करणार आहे. आता किती तत्वज्ञानाच्या कसोटीवरती चर्चा आपल्या घरी उतरते मला माहित नाही, परंतु तत्वज्ञानाने चिंतन करताना साधन आणि साध्याचा विचार करत असताना अनेक साधनांचा विचार सांगितला आहे आणि साध्य मात्र एकच असतं. साधनं अनेक असतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा यांचं प्रमाण आहे. मार्ग दाखवली गेली आधी दयागिरी संतते, येण्याची पद्धत चालू जाता न पडे कोणता कुठे काही असं निरोबाईंची भाषा आहे. अनेक मार्गांचा विचार आहे. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे आणि भक्ती नावाचा मार्ग आहे. मार्ग म्हणून जेव्हा तुम्ही बघायला लागता तेव्हा या 4 मार्गांचा विचार करा. एक कर्म नावाचा मार्ग, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग, तिसरा योग नावाचा मार्ग आणि चौथा भक्ती नावाचा मार्ग. आता जर हे 4 मार्ग आहेत आणि या 4ही मार्गांचं अंतिम गंतव्य काय आहे? परमात्मा. तुम्ही जर भगवद्गीतेतून अभ्यास करायला गेला, कर्म नावाचा मार्ग आम्हाला जिथं घेऊन जाणार आहे ती स्थिती कोणती आहे? परमात्मा अनुभूती. ज्ञान नावाचा मार्ग कुठे घेऊन जाणार आहे? परमात्मा अनुभूती. योग नावाचा मार्ग कुठे घेऊन जाणार आहे? परमात्मा अनुभूती. आणि भक्ती नावाचा मार्ग तरी कुठे घेऊन जाणार आहे? परमात्मा अनुभूती. मग जर हे 4ही मार्ग तिथे घेऊन जाणारे असतील तर मग नेमकं तुम्ही आम्हाला भक्ती नावाच्याच मार्गाचा आग्रह या प्रवचनातून का करता? असा एखाद्या वेळेस मनात प्रश्न येईल. मी त्याचं उत्तर देऊन पुढे जातो. या 4ही वाटा जरी देवापर्यंत घेऊन जाणाऱ्या असत्या, कर्माची वाटही परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी आहे, ज्ञानाची वाटही परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी आहे, योगाची वाटही परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी आहे आणि भक्तीची वाटही परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी आहे. याचं एक सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण सांगतो आपण. बारीक पहिलं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे, माणसाचा स्वभाव असा असतो, जरी सगळ्या वाटा तिथे घेऊन जाणाऱ्या असल्या तरी माणसाला जवळची वाट कोणती याचा शोध लागावा लागतो, किंवा माणसाला हवं असते जवळची वाट. कल्पना करा, एखाद्या माणसाने मला कीर्तनाची तारीख दिली आणि मग आम्ही निघालो गाडी घेऊन आणि मग त्या एका चौकामध्ये थांबलो. 4 रस्ते होते, पलीकडून फोन येत होते, महाराज कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला. दत्ता मामा, आम्हाला अनुभव असा आहे, महाराज येईपर्यंत माणसं फार फोन करतात. प्रतिष्ठानला काही बोलत नाही आता. प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांचे मला फोन आले, कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला. महाराज येईपर्यंत सगळेजण फोन करतात. पण ताई, आमचा अनुभव असा आहे, एकदा कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेले का गेले हे वगैरे फोन करतात. नंतर कोणी विचारत नाही, पोहोचले का व्यवस्थित, कसा आहे, प्रवास झाला का, काही नाही. सगळ्यांना अनुभव आहे. तसं लोक फोन करतात. त्यांनी आम्हाला फोन केले. मी त्या चौकामध्ये उभा होतो गाडी, त्या माणसाचा मला सारखा फोन, महाराज कुठपर्यंत आला. मी बाबा एका चौकामध्ये आलोय. बरं, आता अलीकडे काय झालंय, ह्या फोनच्या काळामध्ये आपल्याला माणसापासून दूर जात आहे, म्हणजे जवळ कळत नाही कोण बोलतंय, काय बोलतंय, काही कळत नाही. मी चौकामध्ये उभा आहे, मला तुमच्या गावाला यायचं आहे, पण इथं 4 रस्ते दिसत आहेत. कोणत्या रस्ते? इथं 4 रस्ते दिसत आहेत, कोणत्या रस्ते? आता पलीकडच्या माणसाने जरा मला व्यवस्थित उत्तर द्यावं पाहिजे. 4 रस्ते आहेत तर कोणत्या रस्ते? त्या पलीकडच्या माणसाने सांगितलं, महाराज या कोणतेही रस्ते आमच्याच गावात आहे. अरे इथे उत्तर आहे का? मी म्हटलं, अहो उशीर फार झालेला आहे, मी चौकामध्ये गाडी घेऊन उभा आहे. हे 4ही रस्ते जरी तुमच्या गावाला येत असले तरी आता जवळचा रस्ता कोणता ते सांग. आता वेळ झालेली आहे, त्यामुळे मला जवळचा रस्ता सांगा. जवळचा नेमकं कुठून येऊ द्या, जवळचा रस्ता सांगा. कारण आता एवढी सगळी अडचणी दिसायला लागली. जवळचा भैया चौक बंद झाल्यामुळे मला यायला उशीर झाला, एवढं कारण घेऊन जातो. आणि कुणापुढे दिलंय हेही लक्षात ठेवा. मी सांगतोय कुणापुढे हे लक्षात ठेवा. महाराजांना तरी तुमच्यामुळे नाही उशीर झाला, माझ्यामुळे झाला. म्हणजे मी माझ्यावर घेतो, पण रस्ते नीट करा, एवढं कारण. आमच्या लेखकाताई म्हणतात उशीर झाला, मी माझ्यावर घेतो लेखकाताई.
आपल्याला रस्ता चांगला होत असेल तर आपण सगळं आपल्या होतो काय. आता कुठून यशवंत महाराज आम्ही दोघं होतो, इतके रस्ते ते मॅप दाखवत नाही, तिकडला रस्ता तिकडला रस्ता आहे, तिकडं कडे ना तिथून इकडं CNS पासून ओढायचं का पुढं मरी चौकातून ओढायचं, काहीच कडे ना आम्हाला. माणसाला जवळचा रस्ता लागला. मी त्यांना म्हटलं हो उशीर झालाय, जवळचा रस्ता सांगा. आता त्या माणसाने सांगितलं महाराज एक काम करा, उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे. पण वाटतं हा जो दृष्टांत आहे ना, हा दृष्टांत तो थोडा एका मिनिटापुरता बाजूला ठेवा, तुम्ही थोडं सिद्धांतात घ्या. मला सांगा आपण इथं बसलेल्यापैकी सगळ्यांचं अंतिम गंतव्य काय आहे? प्रत्येकाला असं वाटतं की मला त्या परमानुभूतीपर्यंत जावं. आणि परमात्मा अनुभूती हा शब्द जरी आमच्या मुखातून नाही आला तरी प्रत्येकाची अपेक्षा आहे मला त्या सुख समाधान शांतीपर्यंत जावं. एवढा तरी ही तरी आहे. आणि त्याला थोडं पुढे बोलू, जी परमात्मा अनुभूती सांगितली जातं त्याचं जे एक दुसरं नाव आहे समाधान, त्याचं एक दुसरं नाव आहे सुख, त्याचं एक दुसरं नाव आहे शांती, त्याचे एक दुसरं नाव आहे निश्चिंतता. मी कितीतरी तुम्हाला प्रमाणे असं म्हणतो, प्रत्येकाला वाटतं की मला त्या परमतत्वाच्या ठिकाणी जायचं आहे. मग तिथं जाण्याकरिता ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात 4 मार्ग आहेत. एक कर्माची वाट आहे, दुसरी ज्ञानाची वाट आहे, तिसरी योगाची वाट आहे, चौथी भक्तीची वाट आहे. मग तुमच्या माझ्यासारख्याच्या सुद्धा मनात प्रश्न निर्माण होतो याच्यातली जवळची वाट कोणती? कारण आम्ही कोण आहोत? असोनी संसार, जीवे विभू करी, वेदशास्त्र भारी बाह्या सदा. मला कधी कधी ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. ज्ञानोबा बोलतात असोनी संसारी, संसारी असोनी, एक काम कर जीवे विभू करी. अहो पण तुम्ही म्हणता जीवे विभू करी, याला आधार वेदशास्त्र कसा उभारी बाह्या सदा. बाह्य सदा या शब्दाचा अर्थ हात वर करून वेदशास्त्र मला सांगायला लागले की जरी संसारी जीव असला तरी परमतत्वापर्यंत जायचं असेल तर जीवे वेगू करी. जीवे वेगू करी या शब्दाचा अर्थ आहे भक्ती नावाच्या मार्गाचा जर स्वीकार केला नक्की तिथं पोहोचता येईल. जवळची वाट कोणती आहे? तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, जवळची वाट कोणती? इथं काही वारकरी मंडळी आहे, बहुतेक त्यांना अभंग पाठ आहे. मी एका अभंगाचा उल्लेख करतो. तुकाराम महाराज सांगतात स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आणि खेळी मिळी, गदारोळी आनंदे ध्वजा पुढचे गरुड टके, शृंगार टके करुणिया, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. मला हे सांगायचं आहे, जवळी वाट वैकुंठा. इथला जवळी शब्द आहे ना, याला जरा अधोरेखित करा, अंडरलाईन करा. कुठं? वैकुंठा. वैकुंठा या शब्दाचा 3 वैकुंठ शब्दाचे अर्थ आहे. एक जे काही पुराणात वर्णन केलं जातं ते एक वैकुंठ, ते सोडा. पण दुसरे 2 महत्वाचे वैकुंठ सांगतो. पंढरीलाच एक वैकुंठ म्हटलंय, अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. आणि दुसरं एक महत्वाचं वैकुंठ जे हरिपाठामध्ये सांगितलं जातं, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे, हरी हा वैकुंठ. ज्ञानोबा बोलतात भगवान श्री हरी हाच एक वैकुंठ आहे. आणि मला वाटतं श्री हरी नावाच्या वैकुंठाला जायचं असेल तर तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे हिची नीट जवळी वाट वैकुंठा. कोणती? वाचेगाव विठ्ठल. वाचेगाव विठ्ठल या शब्दाचा अर्थ भक्ती. भक्ती नावाची वाट ही अतिशय जवळची आहे. तुमच्या माझ्यासारख्या संसारिक जीवाला भक्ती नावाची वाट जवळची. ठीक आहे, कर्माची वाट आहे, ज्ञानाची वाट आहे, योगाची वाट आहे आणि भक्तीची वाट आहे. याच्यात देवापर्यंत जाण्याकरिता कोणती वाट जवळची ठरली? भक्ती. झालं. खरं तर विषय संपायला पाहिजे, संपत नाही. मी पुन्हा ते उदाहरण घेतो. कोणतं? मी चौकामध्ये गाडी घेऊन उभा आहे, पुन्हा डोळ्याचं उघडा. ते उदाहरण विसरू नका, कधी पण विसरू नका. जोपर्यंत भैया चौकातलं फुलाचं काम होत नाही आता कसं आहे, मला माहिती आहे ज्ञानेश्वरी ताई आजच ऐकायचं, त्यामुळे जेवढं बोलायचं तेवढं बोलून घेतो. आपल्याकडून होतच. पुन्हा एकदा विचार, मी त्या चौकामध्ये गाडी घेऊन उभा आहे. चौकामध्ये गाडी घेऊन उभा आहे. पलीकडला मनुष्य विचारतोय महाराज कुठपर्यंत आला? मी म्हटलं चौकात उभा आहे. तुमच्याकडे 4 रस्त्यामध्ये कोणता रस्ता जवळचा सांगा. त्या माणसाने सांगितलं महाराज उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे. मी लगेच गाडी वळवायला पाहिजे ना तिकडं? मी तसं करत नाही. मी आणखीन एक प्रश्न विचारतो, बघा आता काय विचारतो. मी त्या माणसाला विचारलं हो उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे असं तुम्ही म्हणता, पण तो चांगला आहे का? काय विचारलं? पण तो चांगला आहे का? म्हणजे मला रस्ता जवळचाही पाहिजे, चांगलाही पाहिजे. आणि थोडी आता मी रोजच रस्त्यावर असल्यामुळे रस्त्याची स्थिती सांगू का? जे रस्ते जवळचे ते चांगले नाही, पण जे चांगले ते जवळचे. आता सध्या आम्ही रोजच रस्त्यावर फिरतो. म्हणजे मला रस्ता जवळचाही पाहिजे आणि मला रस्ता चांगलाही पाहिजे. मला वाटतं हे जसं उदाहरणात आहे ना, ते थोडं बाजूला ठेवा.
आता पुन्हा सिद्धांतामध्ये आपला सिद्धांत काय चाललाय, आपल्याला सगळ्याला पोहोचायचं आहे त्या परमात्म्यापर्यंत. तिथं जाण्याकरता वाटा किती सांगितल्या? 4. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती. याच्यातली जवळची वाट कोणती ठरली मगाशी आपली? भक्ती. आता प्रश्न असा आहे, भक्ती नावाची वाट जवळची आहे पण ती चांगली आहे का? आता आपल्याला प्रश्न असा विचारावा लागेल, ती जवळची आहे पण ती चांगली आहे का? ते काम करा. चांगला हा शब्द कर्मा करता येतोय, ज्ञाना करता येतोय, योगा करता येतोय का भक्ती करता येतोय, याचा जर थोडा अभ्यास केला तर भक्ती या शब्दाचा अर्थ नामस्मरण असा जर केला तर चांगला हा शब्द महाराजांनी वापरलेलं प्रमाण घेऊन जातो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बरे. जेव्हा कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप, याचा अर्थ चांगला हा शब्द भक्ती करता आलेला आहे. म्हणजे या कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती याच्यामध्ये जवळची वाट भक्तीची आणि याच्यामध्ये चांगली वाट भक्तीची. म्हणजे जवळची वाट तीच झाली आणि चांगली वाट तीच झाली. खरं तर आता विषय संपायला पाहिजे, तसं होत नाही. मी आणखी एकदा त्याच उदाहरणात घेऊन जातो. आता एवढं एकदाच घेतो काही काही आता एवढं एकच मुद्दा मांडतो. आता एवढा एकच मांडतो. पुन्हा विचार करा, मी त्या चौकामध्ये भैया चौकात गाडी घेऊन आहे असं समजा. सद्गुरू गोधरा सेवा प्रतिष्ठान फोन करत आहे. मी म्हटलं अहो जवळचा रस्ता कोणता? पलीकडून फोन उत्तर आलं उजव्या बाजूचा. मी त्यांना विचारलं अहो उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे पण चांगला आहे का? त्यांनी सांगितलं महाराज उजव्या बाजूचा रस्ता चांगला आहे. मी लगेच गाडी वळवायला पाहिजे, तसं करत नाही. मी आणखीन एक प्रश्न विचारतो, सायकॉलॉजी कशी आहे बघा. म्हणजे आता आपलं मानसशास्त्र कसं आहे, मानसशास्त्र कसं डेव्हलप झालं आहे. मी त्यांना विचारलं अहो उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे म्हणतात, उजव्या बाजूचा रस्ता चांगला आहे म्हणतात, पण मी त्यांना प्रश्न विचारला एवढा एकच चांगला आहे का आणखी कोणता चांगला? बरोबर आहे. म्हणजे मला कसं पाहिजे, रस्ता जवळचा पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, पण सगळ्या रस्त्यांपेक्षा चांगला पाहिजे. माझा मुद्दा इथं आहे आता. म्हणजे रस्ता चांगला पाहिजे एवढं नाही, सगळ्या वाटांपेक्षा चांगली वाट पाहिजे. याचा अर्थ चांगलं या शब्दापेक्षा सुद्धा सगळ्यांपेक्षा चांगलं याला जरा जास्त महत्व आहे. थोडं पुढं आपण घरामध्ये 2-4 मुलं आहेत आणि 2-4 मुलं असतील तर मग कधी कधी आपण प्रोत्साहन देण्याकरिता वडील असतील, आजोबा असतील, त्या मुलाला म्हणतात बाळ तू चांगला आहेस ना, तू चांगला आहेस, शहाणा आहेस तू, हे कर. झालं तो करायला लागतो का बाबा मला म्हणजे शहाणा आहे. पण जर तुम्ही हे बोललात तर जर पुढचं वाक्य बाळ तू शहाणा आहेस, नवे सगळ्यांपेक्षा शहाणा आहेस, याला जरा जास्त महत्व आहे बघा. याला महत्व द्या. गंमत कशी असते बघा. आपण जर म्हटलं मावशी तुम्ही फार काम करता घरामध्ये, सगळ्यांपेक्षा जास्त काम करता, ती सुरूच करते बरोबर. तुम्हाला काय सांगायचं, सुरूच करते. एकत्रित कुटुंब पद्धतीत फार गंमत असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला तू चांगला आहे म्हणणं आणि सगळ्यांपेक्षा चांगला आहे म्हणणं याला जास्त महत्व आहे. चांगला म्हणण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा चांगला याला जास्त महत्व आहे. हे अनेकदा उदाहरण देत असतो. एखाद्या सप्ताहाचं कीर्तन झालं आणि मी गावाकडे निघून गेलो. कीर्तन झाल्यानंतर सप्ताह संपल्यानंतर त्या गावातल्या एका माणसाचा मला फोन आला. तो म्हटला महाराज तुम्ही आमच्या गावी आलता कीर्तनाला. म्हटलं हो, तुमचं कीर्तन चांगलं झालं. म्हटलं धन्यवाद. तो तेवढ्यावर लोक बसला नाही. तो म्हटला नाही महाराज अख्ख्या सप्ताहामध्ये सगळ्यात कीर्तन तुमचंच चांगलं झालं. मला जरा जास्त बरं वाटलं, सगळ्यांपेक्षा चांगलं झालं हे जरा जास्त आराम. मी काय केलं, त्या माणसाचा फोन ठेवल्याबरोबर त्या सप्ताहाची जी कमिटी असते त्या कमिटीच्या अध्यक्षांना फोन लावला. ते माझा फोन बघितल्याबरोबर ते जरा घाबरले, कारण एखादा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर माघारी फोन आला की त्या तुम्ही काळजी करू नका माझा फोन येणार नाही. आता अनिल देते समोर आहेत, कापसे बाबू आहेत, सोमनाथ आमचे सोमनाथ निकम साहेब समोर आहेत, सगळे ते घाबरले. ते म्हणजे का महाराज का फोन केला? म्हटलं काही झालं का सप्ताह? म्हटलं झाला. कीर्तन कशी झाली? चांगली झाली. म्हटलं माझं कीर्तन कसं झालं? म्हटलं चांगलं झालं. म्हटलं नाही तुमच्या गावातल्या त्या माणसाचा फोन आला होता, सगळ्या कीर्तनामध्ये माझं सगळ्यात कीर्तन चांगलं झालं म्हणत होता. त्या अध्यक्षांनी सांगितलं महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं, पण ज्याचा फोन आला होता त्याचं फार मनावर घेऊ नका, ती सगळ्याच कीर्तनकारांना असं म्हणतोय. तुम्हाला म्हणते सरसकट ठेवलं. मला रस्ता जवळचा पाहिजे, मला रस्ता चांगला पाहिजे आणि तो रस्ता सगळ्या रस्त्यांपेक्षा चांगला पाहिजे. आता सिद्धांतात घ्या. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती या 4ही वाटा देवापर्यंत घेऊन जाणार आहे. याच्यातली जवळची वाट कोणती ठरली? भक्ती. याच्यातली चांगली वाट कोणती ठरली? भक्ती. आता प्रश्न असा आहे की एवढी भक्ती ही चांगली वाट आहे म्हणायचं का सगळ्या वाटांपेक्षा चांगली आहे म्हणायचं? याला एक नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगतो.
एक नारद भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ आहे. देवर्षी नारद मुनींनी 84 सूत्र लिहिली आहेत भक्तीच्या संबंधाने. फार मोठं ग्रंथ आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या अध्यात्म क्षेत्रामध्ये त्याला फार प्रामाण्यता आहे नारदाच्या भक्ती सूत्राला. मी काही सूत्र या येत्या 2-3 दिवसामध्ये वेगवेगळी सूत्र मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सूत्र फार लहान असतात, पण अर्थ मात्र त्याच्यातून खूप महान सांगितलेला असतो. देवर्षी नारद मुनींनी नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं महात्म्य वर्णन करताना एक सूत्र असं सांगितलंय, सा तू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा, असं सूत्र मांडलंय. ऐका, सा तू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. अधिकतरा या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, आणि अपि या शब्दाचा अर्थ आहे यापेक्षा. म्हणून एकंदरीत या सूत्राचा अर्थ असा होतो, कर्म ज्ञान योगापेक्षाही भक्ती नावाचं मार्ग किंवा भक्ती नावाचं तत्व हे श्रेष्ठ आहे, असा अर्थ झाला. आता आपल्याला असं ऐकावं लागेल, कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ हे जर सिद्ध करायचं असेल तर कर्मामध्ये काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग भक्ती कशी श्रेष्ठ हे सांगता येईल. ज्ञानामध्ये काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग भक्ती कशी श्रेष्ठ हे सांगता येईल. आणि योगामध्येही काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग भक्ती कशी श्रेष्ठ हे सांगता येईल. आता पहिला मुद्दा सांगतो, कर्मापेक्षा जर भक्ती श्रेष्ठ असेल तर कर्म नावाच्या मार्गामध्ये अशी कोणती उणीव आहे की ज्याच्यामुळे तुम्ही भक्ती श्रेष्ठ म्हणायला लागलात. कर्म नावाचा मार्ग तर आम्हाला भगवद्गीतेने सांगितला. लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर कर्म रहस्य नावाचं, गीता रहस्य नावाचा ग्रंथ कर्मयोगाच्या संबंधाने, कर्मशास्त्राच्या संबंधाने लिहिलेला. इतकं सगळं त्याच्यावर कर्माच्या संबंधाने असताना तुम्ही काय उणीव सांगता? मी सांगत नाही. ज्ञानोबराय काय सांगतात? ज्ञानोबरायच उत्तर दिलं, मी नाही उत्तर दिलं. ज्ञानोबरायांनी दिलेलं उत्तर फक्त तुमच्या समोर मांडतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्म नावाचा मार्ग श्रेष्ठ आहे, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये एक छोटी उणीव आहे. काय उणीव आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोघींचे नाम बंधू कर्माचा की. ज्ञानोबराय बोलतात, या कर्मामध्ये कर्म नावाचा मार्ग मुक्तीपर्यंत जरी घेऊन जाणार असला तरी हा कर्म नावाचाच मार्ग जीवाला बांधून टाकतो. कसा बांधून टाकतो? त्याचे 2 प्रतिबंध ज्ञानोबरायांनी मांडले. एक कर्तृत्वाचा मधू आणि दुसरा कर्मफलाचा आस्वाद. एक तर या कर्म नावाच्या मार्गामध्ये कर्तृत्वाचा मद निर्माण होण्याची शक्यता आहे. मद या शब्दाचा अर्थ अहंकार. या कर्मामध्ये मी करतो हा कर्मामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं फलास्वाद म्हणजे या कर्मामध्ये फल आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. थोडक्यात कर्म नावाचा मार्ग जीवाला बांधून टाकतो. कशाच्या माध्यमातून? फलासक्ती निर्माण झाली की ते कर्म जीवाला बांधून टाकतं, नैष्कार्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीये. याचा अर्थ कर्मातून परमतत्वापर्यंत जाण्याकरिता प्रतिबंध कशाचा आहे? फलासक्तीचा आहे. ही फलासक्ती आपण गेल्या वेळेस जरा बोललो याच्यावर की कर्म कर, म्हणून तर भगवद्गीतेचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मण्येव अधिकारः मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार हा फक्त कर्म करण्यामध्ये आहे, त्याच्या फलामध्ये तुझा अधिकार नाही. जरा थोडं पुढे बोलू. या श्लोकाचा अर्थ असा आहे, कर्म केल्यानंतर फल मिळणारच आहे, पण तुझा अधिकार कर्म करण्यात आहे, त्या फलामध्ये नाही. फल मिळणार आहे, अधिकार म्हणण्यापेक्षा ते तुझंच आहे. ते कर्माचं फल मिळणार आहे ते तुझंच आहे, पण तुझा अधिकार कशाचा आहे? कर्म करण्यात. त्याच्यात जर फलाची आसक्ती निर्माण झाली तर ही आसक्ती जीवाला बांधून टाकते. एक निसर्गशास्त्राच्या दृष्टीने उदाहरण दिलं. एखादा मनुष्य रस्त्याने निघाला आणि एका बोराच्या झाडाखाली विश्रांती करता थांबला. उन्हाळ्याचे दिवस होते, थोडीच सावली बोराच्या झाडाखाली असते, पण दुसरी कुठलं झाडच दिसेना. जर ठीक आहे म्हटलं, या झाडाखाली बसूया. त्या झाडाखाली बसला, आपलं काही उशारा घेतलं, जरा पडला शांतपणे, बोराकडे बघायला लागला. तेवढ्यात त्याला ती बोर दिसायला लागली. थोडा उठला आणि बोर तोडावं म्हणून आतमध्ये हात घातला. हात घातल्याबरोबर बोराच्या झाडाला जशी बोर नावाची फळं असतात तशी काठी असतात. ते बोर काढायला गेल्याबरोबर 2-4 काठी टोचली. काठी टोचल्याबरोबर एकदम खाली हात घेतला. बरं, ते काटे बारीक असतात, काटे बारीक असतात हो, पण टोचतात चांगलं. आणि बऱ्याचदा असंच होतं, बारीकच टोचतात. मोठ्याचं काय होत नाही, पण बारीक असतात. काही काही गोष्टी अशा असतात ते छोटे काटे छोटे असतात, ते फार टोचतात.
एकदम त्याला ते 2-3 काठी टोचले, एकदम त्याला वेदना झाल्या. त्याने हात खाली घेतला आणि उगीच त्या झाडाकडे बघत राहिला. बराच वेळ झाडाकडे पाहायला. ऐका गमत, त्या झाडाला वाचा फुटली आणि त्या झाडाने त्या माणसाला विचारलं, काय बाबा का माझ्याकडे बघायला लागलायस, काय झालं तुला, झोपायला आलायस ना, झोप का डोळे झाकून, माझ्याकडे बघत राहायला लागलाय, काय झालं. या माणसाने काय सांगावं. तो ऋषी म्हटला, काही नाही झाडा, की तुझी चिंता करायला लागला. बोराच्या झाडाने विचारलं, माझी कशाची चिंता करायला लागला. त्यामुळे काही नाही, मला कळत नाही, देवाने तुझ्या झाडावर ही फळं दिली, बोरं नावाची फळं दिली, पण त्याच्याबरोबर काटे पण दिले. अरे एक काटा टोचला तर आम्हाला किती त्रास होतो, आणि एवढे शेकडो हजारो काटे तुझ्या अंगावर आहेत, तुला किती त्रास होत असेल, देवाने असं का करावं, मला तुझी चिंता वाटायला लागली. त्या बोराच्या झाडाने सांगितलं, पहिलं उठ, इथून उठ म्हणते का. त्या बोराच्या झाडाने काय उत्तर दिलं बघा. त्या बोराच्या झाडाने सांगितलं, एवढी वर्ष झालं माझ्या अंगावर काटे आहेत, पण मला कधीही ही चिंता लागली नाही, तू असं म्हणायला लागल्यामुळे नको ते माझ्या डोक्यात यायला लागलं, उठ इथून पहिलं, उठ इथून म्हटले पहिलं. आणि त्याच्या पुढचं त्या बोराच्या झाडाने सांगितलं, माझ्या अंगावर काटे दिली म्हणून बरं झालं, एवढी तरी बोरं शिल्लक राहिली, जर काट्यात नसते तर शिल्लक राहिली असते का. त्याच्या पुढं उत्तर असं दिलं, नाही का, त्याच्या पुढं असं उत्तर दिलं त्या बोराच्या झाडाने, वृक्ष आम्हाला काय शिकवितात. ताई आपलं काम पर्यावरणाचं खूप मोठं काम आहे, खूप मोठं काम. हे मित्र असं म्हणेल की पर्यावरणासारखं मोठं काम करून ते काम लोकांना सांगणाऱ्या एक नूतन पहिल्या उपमहापौर म्हणून आपण ताईकडे बघताय. खूप काम केलं, पर्यावरणाचं खूप काम आहे, पुढे भविष्यातही त्यांच्याकडे होत आहे. झाडं काय शिकवतात आपल्याला. त्या बोराच्या झाडाने त्या झोपलेल्या मनुष्याला असं शिकविलं, तर तेव्हा मी बोर निर्माण करण्याचं कर्म केलं, बोर निर्माण करण्याचं कर्म केलं, परंतु कधी चिंता केली नाही. कर्म करून कधी चिंता न करणारे आणि काहीच काम न करता विनाकारण चिंता करणारे तुम्ही. हा फरक आहे झाडामध्ये आणि माणसामध्ये, फरक आहे तो हा आहे. काहीच काम करायचं नाही पण चिंता करत राहायचं, ते आपण आहोत. बघा एखादा विचार काय करतो, विचार काय कशाचा विचार करायला लागलाय, तर काहीच नाही. पण बोर म्हणतं मी आम्ही कर्म करतो पण आमचा कधी चिंतेचा स्पर्श होत नाही. त्याचा अर्थ मला आपल्याला असं सांगायचा आहे, कर्म करताना जर त्याच्यामध्ये फलासक्ती निर्माण झाली तर ते कर्म जीवाला बांधून टाकतं. याचा अर्थ कर्मामध्ये उणीव कोणती आहे, फलासक्ती निर्माण झाली, चिंता निर्माण झाली की ते कर्म जीवाला बांधून टाकतं. ही कर्मातली उणीव आहे. थोडं पुढे बोलू, ही कर्मातली उणीव बाजूला काढण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भक्ती करते. म्हणून तर सावतामाई महाराजांसारखे थोर संत कांदामुळा भाजी अवघी विटाबाई माझी असं सांगतात. कर्मातच देव पाहतात पण त्या कर्माला भक्तीची जोड देतात. भक्तीची जोड दिल्यामुळे त्या कर्मामध्ये असलेलं जे बंधन आहे ते गुळून जातं. फक्त कर्म करायला आम्ही गेलो तर त्याच्यामध्ये फलासक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. एक गुण म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता दुसरा मुद्दा, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. काय आहे ज्ञान, मी जास्त विस्तार करत नाही. पुढे भविष्यात ज्ञानयोगाचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा ज्ञानाचा विस्तार मी करणार आहे. फक्त एक उणीव सूत्र सांगून पुढे जातो. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी बोलते. ज्ञानावर असं सांगतात, नवल अहंकाराची गोटी विशेष करके अज्ञानापाठी संज्ञानाची झोपे कंठी नाना संकटी नाचली. ज्ञानावर यांची फार गोड होईल. ज्ञानावर बोलतात या ज्ञानामध्ये एक उणीव आहे. कोणती उणीव आहे, अहंकार येण्याची शक्यता आहे. ज्ञानामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे. नवल अहंकाराची गोटी किती वर्णन करू. मित्र असं गमतीने म्हणत असतो, अहंकार असा कुठेतरी बसलेला असतो आणि एखादा मनुष्य जरी इथे म्हणायला लागला आपल्याला याच्यात काही कळत नाही, अहंकार म्हणतो हे आपलं गिरायकच नाही. पण इथे येऊन जर एखादा म्हणायला लागला आपल्याला याच्यात फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच माझ्यावर बसायचं. कळतं म्हटलं की अहंकार कुठून टाकतो सांगता येईल. म्हणून तर नामदेवांचे शब्द आहेत, अहंकाराचा वारा नराजो राजेसा माझ्या विष्णुदासा भविका त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. तुकोबरांचे शब्द आहेत. ज्ञानामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे. वेदांताचा विचार करायचा झाला तर अद्वैत वेदांताने असं चिंतन केलंय, अहम ब्रह्म अस्मी याच्यातला अहम सुद्धा अद्वैत वेदांताला चालत नाही. अहम ब्रह्म अस्मी हे सुद्धा एका अर्थाने वृत्ती ज्ञान आहे. इतका विचार वेदांत शास्त्राने मांडलेला आहे. मी ब्रह्म आहे याच्यामधला मी तरी शिल्लक राहिलाच ना. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात, अज्ञान तर जावत जावं, नेणीव तर जावीच जावी, पण जाणीव सुद्धा जावी, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरिउच्चारणी पाहिजे.
नेणीव तर जावीच, पण जाणीव म्हणून जी आहे ती सुद्धा जावी. हे ज्ञान म्हणून जरी शिल्लक राहिलं तरी तो अहंकार शिल्लक राहिलाच. जुनी कीर्तनकार उदाहरण द्यायची. आमचे वडील गुरुवारी दादा सांगत असतात, कपडे धुवायला गेलो, अंगावर डाग आहे शर्टवर, तो साबणाने काढला, तो डाग निघून गेला, झाला शर्ट स्वच्छ झाला. तो साबणाचा फेस तरी निघून जावा लागेल ना. ते साबणाचा फेस आहे मग काय केलं जातं, पिळलं जातं किंवा असं झटकलं जातं. आपण जे कपडे धुताना अशी जी झटकतो का, ती जे साबणाचा फेस आहे तोही निघून जावा, म्हणजे डाग निघून जावा, याला म्हणा अज्ञान निघून जावं, आणि साबणाचा फेसही निघून जावा, याला म्हणा ज्ञानही निघून जावं. असं अज्ञान आणि ज्ञान दोन्ही निघून गेल्यानंतर जी स्थिती येते त्याला शुद्ध ब्राह्मणी स्थिती असं म्हटलं जातं, शुद्ध ब्रह्म अवस्था असं म्हटलं जातं. या ज्ञानामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे. एक उणीव आहे. आता तिसरा मुद्दा घ्या. म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. किती गोष्टी झाल्या? दोन. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. तिसरा मुद्दा आहे का, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. योगामध्ये अडचण काय, उणीव काय, प्रतिबंध काय, ज्ञानवाऱ्या सांगतात. ऐका, योगाची या वाटा जे ठिकाणी असं म्हणा त्या दुःखाचीच वाटा भागा आहे. ज्ञानवाऱ्या बोलतात योग मार्गामध्ये अनंत दुःख भोगावी लागतात. हरिपाठ सांगतो, योग यागे विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानवाऱ्या बोलतात या योगामध्ये दंभ येण्याची शक्यता आहे, दुःख येण्याची शक्यता आहे. अहो योगामध्ये तहान या तहानची प्यावी, भुकेली या भुकेची खावी. ज्ञानवाऱ्या बोलतात तहान लागली पाणी पिलो असं समजायचं, भूक लागली जेवलो असं समजायचं. योगामध्ये तुमच्या माझ्यासारख्या जीवाला जमेल का? अहो चालू प्रवचनामध्ये सुद्धा माणसं हळूहळू खिशातून खात राहतात काही इथं नाही कुणी खात असं मी समजतोय. आपल्याला जमू निघत नाही म्हणा, पण योगामध्ये चालत नाही. तहाण्याची पियावी असं सांगितलं योगामध्ये. योग म्हणजे सामान्य नाही आहे. योग चित्तवृत्ती निरोध हा पतंजली मुनींनी योगशास्त्रामध्ये पहिलं सूत्र सांगितलंय, चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग. कठीण आहे. चित्त वृत्ती आणि निरोध. निरोध या शब्दाचा अर्थ काय करायचा ऐका. पूर्ववृत्ती आणि उत्तर वृत्ती अशा दोन वृत्ती असतात. त्याच्यामध्ये उत्तर वृत्ती आणि पूर्व वृत्तीमध्ये पूर्व वृत्तीचा उपशम आणि उत्तर वृत्तीचा अनुदय याच्यामध्ये असलेला जो काल आहे त्याला निरोधाचा काल म्हटलं जातं. आता हे कोलटकरांनी योगशास्त्रावर फार छान लिहिलेलं आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 700-800 पानाचं पुस्तक आहे. आवर्जून वाचा, त्याला योगशास्त्राचा अभ्यास करावा वाटतो. फार चांगली लिहिलं. त्याच्यात आता हे कठीण आहे. पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तर वृत्तीचा अनुदय याच्यामध्ये जी वृत्ती थांबते ना त्याला त्या वृत्तीचा निरोध म्हटलं जातं. पटवून द्यायचं असेल तर मी इथं पटवून देतो. मी हा माईक आहे असं म्हटलं, हा माईक आहे असं म्हटलं, आणि परत नंतर हा ग्रंथ आहे असं म्हटलं. बरोबर आहे. हा माईक आहे असं म्हटलं, नंतर हा ग्रंथ आहे असं म्हटलं, नंतर हे वस्त्र आहे असं म्हटलं, नंतर हे व्यासपीठ आहे असं म्हटलं. बरोबर आहे. हे मी म्हणायला लागलो. याला हे कसं आहे वेदांतामध्ये, अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे विषयापर्यंत जाते, त्या विषयाचा आकार होते आणि मग त्या विषयाचं ज्ञान होतं. ही प्रक्रिया आहे. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे गेली, घटापर्यंत गेली, घटाचा आकार झाली आणि मग हा घट आहे हे ज्ञान झालं. त्याच्यातही सूक्ष्मता अशी आहे ती वृत्ती सरळ करून उपयोग नाही, चिदाभासा सहित वृत्ती जावी लागते. काशीनाथजी बरोबर आहे ना माझं चाललेलं? कोणीतरी कसोटी म्हणून बोलायला लागलं. कारण मला माहित आहे सोलापूर ही वेदांत शास्त्राची नगरी आहे. ऐका, सोलापूरमध्ये जेव्हा आम्ही वेदांत बोलायला लागतो तेव्हा त्याच्याकरता बोलतो की कमीत कमी वेदांतातलं काही चुकायला लागलं तर सांगायला माणसं आहेत म्हणून बोलायला लागलो. कारण सोलापूर हे अनेक गोष्टींनी महत्त्वाचं आहे. हुतात्मा नगरी म्हणून तर आहेच आहे, सिद्धेश्वरांची नगरी म्हणून तर आहेच आहे. वेदांत शास्त्र कितीतरी मोठी मंडळी या सोलापूरमध्ये त्या काळामध्ये वेदांताच्या चर्चा चालायच्या. आजही विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशीचे पाठ वेदांत शास्त्राची इथं चालतात. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे विषयापर्यंत गेली, चिदाभासा सहित गेली आणि मग त्या विषयाचं ज्ञान. आता मला जे बोलायचं ते ऐका. हा माईक आहे असं म्हटलं आणि नंतर हा ग्रंथ आहे असं म्हटलं. सूक्ष्मता कुठे आहे? योगशास्त्र काय सांगतं? हा माईक आहे असं म्हणून मी थांबलो आणि नंतर हा ग्रंथ आहे असं म्हटलं. बरोबर आहे. मग आता हा माईक आहे म्हणून जेव्हा वृत्ती थांबते आणि नंतर हा ग्रंथ आहे असं मी म्हणतो तेव्हा पूर्ववृत्तीचा उपशम आणि मी हा ग्रंथ आहे असं आणखी म्हणालो नाही. त्याच्यामध्ये असलेला जो काल आहे
तो जो सूक्ष्म काल आहे, तिथं जी वृत्ती क्षणभर का होईना थांबून जाते, त्या थांबलेल्या वृत्तीला म्हणायचा निरोध, त्याला म्हणायचा निरोध. आणि थोडं थोडं तुम्ही म्हणाल की अहो ती फार कमी वेळ आहे. हो, हा जो कमी वेळ आहे ना, हा कमी वेळ वाढवत 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 जाणं, हे ज्या शास्त्राने जगाला शिकविलं त्या शास्त्राचं नाव आहे योगशास्त्र. योगशास्त्र त्याला म्हटलं जातं. योगशास्त्र काय करतं? निरोधाचा काल वाढवितं. आणि त्या वाढवण्याकरता दोन मार्ग योगशास्त्राने सांगितले. एक अभ्यास नावाचा मार्ग आहे आणि दुसरं वैराग्य नावाचा मार्ग आहे. या दोन मार्गाने तो निरोधाचा काल वाढविला जातो. आता मला काय सांगायचं आहे की आता हा जो योग मार्ग आहे हे दुःखदायक आहे, सहजासहजी नाही आहे, कठीण आहे. मग याच्यात दुःख घालवण्याचं काम भक्ती करते. अडचण प्रतिबंध येत आहे. समजा हे अवघड वाटलं, मी उदाहरण देतो. हे अवघड वाटलं उदाहरण देतो. म्हणजे माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत तुम्ही पटलं म्हणून हो म्हणून मान डोलवत नाही तोपर्यंत मी सोडत नाही. म्हणजे बरोबर सोलापूरकरांना माहीत झालं. त्याच्यातही सांगतो, नाही कळालं तरी वेळेवर सुटावं वाटत असेल तर कळालं म्हणून मी सोडून देतो. आता काय करणार मी? पण मी जर आज महत्वाचे 2 तास तुमच्या समोर बसलेलो असेल आणि तुम्ही एवढी सगळी कामाची माणसं आहात, इथं निरुद्योगी कोणच नाहीये महाराज, सगळे जर तुम्ही उद्योगी आहात, तुम्ही महत्वाचे 2 तास जर माझ्या समोर बसलेला असाल, माझं काम आहे त्या प्रवचनातून तुमच्या पदरात काहीतरी टाकणं आणि तुमचं काम आहे या प्रवचनातून काहीतरी घेऊन जाणं. वक्ता आणि अशी प्रवचन मला होतच राहतील. पण आमच्या पदरात काय पडलंय आज हे प्रतिष्ठाननी एवढा, आज हे 3 दिवसाची जरी प्रवचन असले तरी महिनाभर झालं हे प्रतिष्ठान झटत आहे. हे सगळं करायचं कशा करता? कुठेतरी आपल्यामध्ये काहीतरी पदरात पडावं याच्यात. एरवी मी इथं 3 दिवस गेलं आणि तुम्ही इथं 3 दिवस येऊन बसणार, याच्यातून काहीतरी मंथन घडावं आणि वैचारिक क्रांती व्हावी, विचाराची प्रगल्भता वाढावी, याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. थोडं पुढे आहे का? उदाहरण सोपं देतो. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ कळालं, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ कळालं, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ हे तत्वज्ञानाच्या कसोटीवर लक्षात जरी आलेलं असेल आणि नसेल आलं तर मी उदाहरण देतो. उदाहरण असं आहे, समुद्राच्या काठावर एकदा गहिनीनाथ महाराजांची आणि कबीर महाराजांची गाठ पडली. आता गहिनीनाथ महाराज म्हणजे योगी नवनाथापैकी आणि कबीर महाराज म्हणजे संत, वारकरी संत. दोघांची गाठ पडली. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, एकमेकांशी बोलायला लागले. कबीर महाराजांचा एक हिंदीमध्ये दोहा आहे, सांगतो. सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात. कुठलं बोलू का नको आता, उगा पाठात असं बोलतो. सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात और गधे को गधे मिले खागे दो दो बात. कबीरांचं बोलणं. 2 चांगली माणसं एका ठिकाणी आल्यानंतर चांगलंच बोलणार. आता एकीकडून गहिनीनाथ महाराज, एकीकडून कबीरजी, दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि गहिनीनाथ महाराजांनी कबीरांना एक प्रश्न केला. का हो कबीरजी, योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ? या प्रश्नामध्ये आपला प्रश्न आहे. कोणता प्रश्न आपला चाललेला आहे? जो योग मार्ग आणि भक्ती मार्ग ही जी चर्चा चालली आहे, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ, याच्यामध्ये योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ? कबीर महाराजांना प्रश्न केला गहिनीनाथांनी, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ, म्हणजे योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ? कबीर महाराजांनी विचारलं, कशा करता? नाही उत्तर द्या, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? कबीर महाराजांनी सांगितलं योगी श्रेष्ठ. आता समोर योगी होते ना, ते गहिनीनाथ योगी होते, ते योगी श्रेष्ठ. तुम्हाला एक जाता जाता वाक्य सांगू, ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडण होत काय तुला मोठेपणा पाहिजे घेऊन टाक. कबीर महाराजांनी सांगितलं योगी श्रेष्ठ झालं. ते म्हटलं नाही परीक्षा घ्यायची. त्याला कशा करता? नाही म्हणजे परीक्षा घेऊन दाखवायचं की योगी श्रेष्ठ हे दाखवायचं आहे मला. कबीर महाराजांनी सांगितलं गरज नाही तिची. नाही म्हणजे परीक्षा घ्यायची. काय परीक्षा? अथांग समुद्र आहे. हो. गहिनीनाथांनी सांगितलं मी योगी आहे, मला वेगवेगळी रूपं घेता येतात. येत्या ठिकाणी रूप घ्यायचं, दुसऱ्याने शोधायचं. ज्याला शोधता आलं तो जिंकला, ज्याला शोधता आलं नाही तो हरला. मी योगी आहे, मी पहिल्यांदा रूप घेतो, मला शोधून दाखवा. मग पुढचं तुमची जर वेळ आली तर तुम्ही, नाहीतर नाही. झालं मी श्रेष्ठ. मग ठीक आहे. गहिनीनाथांनी योग मार्गाच्या माध्यमातून एक रूप घेतलं. आता योग वेगवेगळ्या मार्गाने, पिपीलिका मार्ग असेल, विहंगम मार्ग असेल, अशी वेगवेगळे मार्ग त्याच्यात सांगितले. एका माश्याचं रूप घेतलं त्या पाण्यामध्ये ती फिरायला. कबीर महाराजांनी विचार केला, हे आता का उगीच, पण ठीक आहे आता म्हणतात तर हरकत नाही. पांडुरंग हरी म्हटले, पाण्यामध्ये हात घातला, बरोबर तोच मासा हातामध्ये आला, बाहेर काढलं आणि एकदम तुम्ही गहिनीनाथ हात प्रगट झाले. गहिनीनाथांनी सांगितलं, कबीरजी तुम्ही बरोबर ओळखलं मला, आता तुम्ही रूप घ्या म्हटले, मी शोधतो. ठीक आहे. कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप घेतलं.
गहिनीनाथांनी शोधायला सुरुवात केली. सर्व मासे सगळ्या मगरी पाहिल्या. पाण्यामध्ये जास्त वेळ राहायचं असेल तर मासा म्हणून राहावं लागेल, मगर म्हणून राहावं लागेल. सगळं पाहिलं पण कुठंच काही दिसेना. बराच वेळ झाला, 1 तास झालं, 2 तास झाले, 3 तास झाले. शेवटी गहिनीनाथांनी हात जोडले, कबीरजी मी सगळीकडे शोधतोय पण तुम्ही मला काही दिसत नाहीये, तुम्ही जिथं असताल तिथून प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले. गहिनीनाथांनी कबीराला प्रश्न केला, कबीरजी पाण्यामध्ये मासा किंवा मगर म्हणून राहता येतं एवढा वेळ, तुम्ही इतका वेळ पाण्यामध्ये काय झाला होता? तुम्ही मासाही नाही मगरही नाही, काय झाला होता? कबीर महाराजांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, मी एवढा वेळ पाण्यामध्ये पाणीच झालं होतं म्हणे. कळलं का? आता मला जे सांगायचं ते पुढे आहे. पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगाचं आहे, पण पाण्यामध्ये पाणीच होण्याचं सामर्थ्य भक्तीचं आहे. म्हणून योग मार्गापेक्षा कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा सुद्धा भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ. किती गोष्टी झाल्या. भक्ती नावाचा मार्ग जवळचा, भक्ती नावाचा मार्ग चांगला, भक्ती नावाचा मार्ग सगळ्या वाटांपेक्षा चांगला. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता ही जी भक्ती आहे की जी कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षाही चांगली आहे. आता आणखीन एक विशेष सांगतो, ऐका. आणखीन एक विशेष सांगतो. थोडा तत्वज्ञानाच्या कसोटीवर आहे, किती लक्षात येईल मला माहित नाही, पण कर्म नावाच्या मार्गाचं फल, ज्ञान नावाच्या मार्गाचं फल, योग नावाच्या मार्गाचं फल आणि भक्ती नावाच्या मार्गाचं फल, फलाचा जर विचार केला तर कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी. कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी. ज्ञानाचं फल आहे मोक्ष. उपनिषद सांगताय ज्ञानदेव तो कैवल्यम. ज्ञानाचं फल आहे मोक्ष. योगाचं फल आहे चित्तवृत्तीचा निरोध. मगाशी आपण बोलून आलोय योग चित्तवृत्ती निरोध. आणि भक्तीचं फल आहे सगुण पांडुरंगाची भेट. आता पुढे आहे का, म्हणजे कर्म अंतःकरण शुद्धीपर्यंत घेऊन जातं, ज्ञान मोक्षापर्यंत घेऊन जातं, योग चित्तवृत्तीच्या निरोधापर्यंत घेऊन जातो आणि भक्ती सगुण असलेल्या पांडुरंगापर्यंत घेऊन जाते. आता याच्यात फरक काय आहे? फरक काय आहे? अंतःकरण शुद्धी नावाचं फल प्राप्त झालं की कर्म नावाचं साधन संपलं. मोक्ष नावाचं फल प्राप्त झालं की ज्ञान नावाचं साधन संपलं. चित्तवृत्ती निरोध नावाचं फल प्राप्त झालं की योग नावाचं साधन संपलं. पांडुरंगाची भेट झाली की भक्ती नावाचं साधन संपलं असं नाही, उलट वाढायला लागलं. याचा अर्थ साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जी शिल्लक राहते तिचं नाव भक्ती. लक्षात. बाकीची साधनं साध्य प्राप्त झालं की साधनं संपून जातात. बाकीची साधनं साध्य प्राप्त झालं की ती साधनं संपून जातात. पण भक्ती नावाचं साधन साध्य प्राप्त झाल्यानंतरही शिल्लक राहतं. म्हणून भक्ती नावाचं साधन हे श्रेष्ठ आहे. का? कारण ते म्हटलं तर साधन आहे आणि म्हटलं तर साध्य आहे. म्हटलं तर साधनही आहे आणि म्हटलं तर साध्यही आहे. याला तत्वज्ञानामध्ये ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं जातं. हे दोन विचार मी सांगतोय आज. हे दोन विचार सांगून थांबणार आहे. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. शब्दात अर्थ कळला का बघा. ज्ञान झालेलं नाहीये पण भक्ती चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा. आणि ज्ञान झाल्यानंतरही जी केली जाते त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. म्हणजे भक्ती ही दोन पद्धती आहे. एक ज्ञानाच्या अगोदरही भक्ती आहे आणि ज्ञानाच्या नंतरही भक्ती आहे. तुम्हाला काय वैशिष्ट्य सांग. अद्वैत तत्वज्ञानामध्ये एक विचार असा आहे की ज्ञानाच्या पुढे काही नाही, ज्ञानाच्या पुढे काही नाही. असं जरी अद्वैत तत्वज्ञानामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला जात असला तरी आमच्या ज्ञानोबा तुकोबारांचं वाङ्मय इतकं विस्तृत आणि इतकं गोड आहे की त्यांनी ज्ञानाच्या पुढेही एक विचार मांडलाय आणि तो भक्तीचा. ज्ञान गिळोटी गावा गोविंदुका. महाराजांची स्पष्ट शब्दात टाकण्यामध्ये आपण रोज बोलतो ज्ञान गिळोटी गावा गोविंदुका. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, माहित असेल किंवा नसेल बघा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे. हे जे बोलणं आहे ना तुकोबारांचं हे सामान्य नाही. म्हणजे मी तर थोडं पुढे बोलेन. तुकाराम महाराज ऐकायचे असतील ना तर अशी काही अभंगन अशी काही प्रमाण समोर घ्या की त्याच्यातून कळेल की तुकाराम महाराज म्हणजे कोण होते. तुकोबार ऐकायचे हे प्रमाण डोळ्यासमोर घ्या. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. हे बोलणं म्हणजे सोपं नाही आहे. नको ब्रह्मज्ञान हे म्हणणं सोपं आहे का? जरा पुढे बोल. ब्रह्मज्ञान नको कुणी म्हणावं? ज्याला ब्रह्मज्ञान मिळालं त्यांनी. ज्याला ब्रह्मज्ञान मिळालं त्यांनी. आमचे गुरुजी सांगायचे, गुरुरी भाऊ पाठशाळेमध्ये असताना सांगायचे, तुला ब्रह्म नीट लिहिता येईल ना, नको ब्रह्मज्ञान म्हणायला. असं कसं काय? ब्रह्मज्ञान नको नको म्हणणं फार ताकद लागते.
बघा पटतंय की माझं बोल नको, हे बोलणं सोपं नाही. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, तुकोबाला छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात. काय घेऊन बसला सोन्याचं? मला मला कधी कधी असं वाटतं, लोक कधी कधी तुकोबारांवर बोलताना असं म्हणतात, तुकोबाराय गरीब होते, गरीब होते. अरे काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जर तुकाराम महाराज माघारी पाठवत असतील तर तुकाराम महाराज किती श्रीमंत होते याचा विचार करा. बाह्य श्रीमंतीचा काही विचार करू नका. तुकाराम महाराजांकडे असलेली जी पारमार्थिक संपत्ती होती त्या संपत्तीपुढे तुकोबारांनी छत्रपतींना म्हणावं सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. हे सोपं नाहीये. नको ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान मिळालं नको. नको म्हणायला ताकदच लागते, होय म्हणायला अवघड नाही. हो पण नको म्हणायला फरक. एखाद्याने आपलं म्हणलं हो येतं का कार्यक्रमाला, हो हो म्हणायला काही नको म्हणायला काही बरोबर आहे नाही म्हणणं होतं का नाही. आणि इथून पुढे तुमचा जेवढा कार्यकाळ आहे तेवढं तर अजिबात नाही म्हणता येत पुन्हा नाही. हो यावंच लागतं. बरे ते 7 का जाणं होईना. हो नाही म्हणतात येत नाही मला. नको म्हणायला फार ताकद लागते, फार ताकद लागते. तुम्हाला आणखी 2-3 उदाहरण देऊ का? एखाद्याने कीर्तन दिला आम्ही लगेच हो आणि कीर्तन झाल्यानंतर त्यांनी नारळ आणि पाकिट दिलं. नको म्हणून ताकद लागते. संपलं माझं बोल, ताकद लागते त्याला. नको म्हणणं सोपं नाहीये. तुकोबारासारख्या महात्म्याने म्हणावं ब्रह्मज्ञान नको. काय घेऊन बसलात ब्रह्मज्ञानाच्या चर्चा? मी भक्त तू देव ऐसे कर. याचा अर्थ तुकाराम महाराजांनी ब्रह्मज्ञानाची मागणी केली नाही, मी भक्त तू देव ऐसे करी याचा अर्थ भक्तीची मागणी केली. हे विशेष आहे. सर्वात्मक पण माझे हिरोनी तो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा वाद्याची जोडी. तुकोबारांचे शब्द आहे. मोक्ष आम्हा घरी कामाला येत असे. अरे काय त्या मोक्षाचा घेऊन बसला? तो मोक्ष आमच्या घरी काम करतोय. तुकोबारांचे शब्द आहे. मोक्ष सुखाहून लागला आणि त्या मोक्षाला इतकं तुच्छ मानतोय. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. हे तुकोबारांचे शब्द आहे. याचा अर्थ ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. जरा विचार मला आपल्याला असं सांगायचं आहे, ज्ञानपूर्व भक्ती याला साधन भक्ती म्हणा आणि ज्ञानोत्तर भक्ती याला साध्य भक्ती म्हणा. ज्ञानपूर्व भक्ती ही साधन भक्ती. तुकाराम महाराजांचंच एक प्रमाण घेऊन पुढे जातो. मी माझ्याबद्दल बोलत नाही. तुकोबार असं सांगतात, अवघी होते सांगणे आधी देखील मी काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. असं झालं म्हणे. तुकाराम महाराज शेतातून चालले आणि जात असताना नेमकं त्या शेतामध्ये असलेली जी कणसावर बसलेली पाखरं होती ना, ती पाखरं तुकाराम महाराजांना पाहून उडून गेली. आता ते पक्षी उडून गेली, ती पाखरं उडून गेली. उडून गेल्याबरोबर एकदम तुकाराम महाराजांनी ती पक्षी उडून गेलेले पाहिलं आणि मग तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. ते पक्षी उडून गेले, पाखरं उडून गेली, तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. इकडे विचारलं काय काय झालं महाराज? ते म्हणले ज्या हे पक्षी मला पाहून उडून जातात त्या या पक्ष्यांना माझ्याबद्दल भीती वाटायला लागली. आणि भीती वाटायला लागली कारण भीतीचा जन्म हा भेदातून होत असतो. भेदात भयं भवती उपनिषद सांगतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणखी भेद आहे. याचा अर्थ मी एवढं भजन करूनही जर हे पक्षी मला घाबरत असतील तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणखी भेद आहे. मी एवढं भजन करूनही माझ्यावर देवाची कृपा नाहीये. तुकाराम महाराज सांगतात, मी असं कधी समजेल की माझ्यावर देवाची कृपा झाली? मी तेव्हा समजेल अवघी होते सांगणे आली देखील मी ऐकत होते, विश्वासात तो खरा मग पाठवून. याचा अर्थ पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये. अशी स्थिती जेव्हा येईल तेव्हा मी म्हणेल की माझी भक्ती कुठेतरी आता खऱ्या अर्थाने फळाला आलेली आहे. काय तुकोबारांचं चिंतन आहे. मी अनेकदा सांगत असतो, ते नेमकं काय झालं म्हणजे तुकोबारा रस्त्याने निघाले आणि जात असताना गावातला एक मनुष्य तुकोबाराकडे गेला. तो म्हटला, महाराज थांबा. महाराज विचारलं, अरे बाबा का थांबवलं? त्यांनी माझं एक तुमच्याकडे काम. तुकाराम महाराज हसायला. त्याने विचारलं काय झालं असायला? त्यांनी काही तू माझं एक काम आहे असं म्हणतो ना, ते ऐकून हसू यायला. म्हणजे काय? कारण अख्ख्या देहूतली लोक म्हणतात मी काहीच कामाचा नाही, तू काय काम करणार? मला सगळं गाव म्हणतं की हे आता काही कामाची राहिली नाही, हे आता कामातून गेले असं म्हणतात. कामाची राहिली काय? कामातून गेले असं तू काय काम करणार? तोंडाने महाराज काम काय काम? काही नाही. तुम्ही माझ्या शेतामध्ये यावं, भजन करावं आणि ते भजन मी ऐकावं, एवढंच काम. महाराजांनी सांगितलं एवढंच. परत महाराज हसायला. त्यांनी विचारलं आता काय झालं असायला? त्यांनी काही नाही, मला जे तू काम येतंय तेच सांगितलं, हे बरं केलं म्हटलं. कारण येणाऱ्याचे काही ह्याची धंदा गोविंदाचे पोवाडे, मला याच्याशिवाय काही काम येत नाही. ते म्हटले मग महाराज उद्या हो नक्की येतो.
पुढे गेल्याने पुन्हा माघारी आला म्हटलं महाराज ते एखादा टाळ पकवास वगैरे घेऊन या बरं तुमचं. आम्हाला सुद्धा लोक म्हणतात कीर्तनाची तारीख दिली ना आता एक काय बघायला विचार कधी कधी महाराज सगळं तुमच्याकडे टाळकरी वाजवणारे म्हणणारे. मी त्याला प्रतिप्रश्न करत असतो ऐकणारे तुम्ही तुझे आहेत का? कॉन्ट्रॅक्ट बेस आले त्याला इव्हेंट करून टाका सगळं काय अतिपरिचय आवडणं होते. कीर्तन हे साधन सोपं नाही आहे. आता मला कधी पुढं किती वेळ मिळेल मला माहित नाही. नवविध भक्तीचा विचार करताना सर्वणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम याच्यात कीर्तन भक्तीचा विचार मला किती वेळ करता येईल मला माहित नाही. परंतु एक प्रमाण मी आजच घेऊन जातो. कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटी. एक वाक्य माझं ऐका. बाकीची साधनं आम्हाला देवाकडे घेऊन जातील पण कीर्तन नावाच्या भक्तीचं साधन देवाला आपल्याकडे घेऊन येतं. विशेष आहे आपल्याकडून त्याची अवज्ञा होते ही गोष्ट आहे. आपण थोडस अवमूल्यन होते आपल्याला. सहजासहजी एखादी गोष्ट प्राप्त झाली की त्याचं महत्व शिल्लक राहत नाही माणसाला. सहज उपलब्धी ही अवमूल्यनाला कारण ठरते आहे. आज कीर्तन किंवा प्रवचन नावाच्या भक्तीबद्दल सहज उपलब्धी ही अवमूल्यनाकडे चालली. ते सामान्य साधन नाही. तो तुकाराम महाराजांना म्हणायला लागला महाराज टाळ पकवास घेऊन या. हो येतो. गावातली काही शाही माणसं त्या शेतकऱ्याकडे गेली ती म्हणाले काय रे तू तुकाराम महाराजांना उद्या बोलत हो शेतात भजन करणार हो ते भजन तू ऐकणार हो. कशाला नादी लागला तुकाराम महाराजांच्या? जे नादी लागली त्यांचं वाटवण झालं तो कशाला वेळ घालवायला लागला? तो म्हटला झालं का बोलून तुमचं झालं. मग नीट लक्षात घ्या मी तुकाराम महाराजांना का बोलवलं त्याचं कारण आहे. माझा शेतामध्ये सध्या एका पाखर आखण करण्याकरता गड्याची गरज आहे. कळलं का याच्या बघा. आणि तो म्हटला मी तुकाराम महाराजांना शेतात बोलवलं टाळ पकवास घेऊन बोलवलं कारण टाळाचा पकवासाचा आवाज आला की शेतातली पाखरं उठून जाणार. शेतात काही पाखरं राहतील का? टाळाचा आवाज आल्यानंतर पाखरं राहतील. टाळाचा आवाज आला की माणसं उठून चालली. माणसं सुद्धा म्हणतात यांचं झाल्यावर जाऊ आता पुढे यांचं काय असेल. त्यामुळे म्हटलं तुकाराम महाराजांचं काम होणार माझं काम होणार. म्हणजे अरे बाबा हुशार आहेस म्हणते हो हुशार म्हणतो सरपंच झालो म्हणजे असं काय हुशार आहे. दादा दुसऱ्या दिवशी महाराज टाळ पकवास घेऊन गेले. असा कट्टा केलेला होता. महाराज बसले. महाराजांचं भजन इतकं गोड आवाजात चालू होतं तुम्हाला आश्चर्य सांगतो. ते शेतामध्ये असलेली जी पाखरं होती ती तर भजन ऐकतच होती पण भजन इतकं गोड होतं दुसऱ्याच्या शेतात ती पाखरं उठून याच्या शेतात बसायची. आणि मग महाराजांचे शब्द सुरू झाले विष्णुमय जग वैष्णवाचा वेदा वेद काय डोक्यावर सांगितलंय. ही जी भक्ती आहे ही ज्ञानोत्तर भक्ती. म्हणून मी आपल्याला दोन विषय मांडत होतो. एक ज्ञानपूर्व भक्ती आणि दुसरी ज्ञानोत्तर भक्ती. आणखीन एक जाता जाता मधला एक मुद्दा सांगतो. आणखीन एक भक्तीचं चिंतन आहे ज्ञान लक्षण भक्ती. वैकुंठाशी प्रातस्मरणीय शंकर महाराज खंदारकर फार मोठी व्यक्ती होऊन गेली. काही मंडळींना नावं माहीत असते. ते असं म्हणायचे ज्ञानपूर्व भक्ती ज्ञान लक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान लक्षण भक्ती करता जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात एक प्रमाण दिलं जातं. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचा अनुसंधान घडणं याला भक्ती म्हटलं जातं. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते एरवी तिची नाचवती हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. नारद भक्ती सूत्र आम्हाला सांगतं आत्मरती अविरोधेनं मिती शांडिल्य हा आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे त्याला भक्ती म्हणा असं नारद मुनी शांडिल्यांचं मत सांगतात. या सगळ्या सूत्रांचा अर्थ असा होतो की भक्तीच्या काही विशिष्ट व्याख्येचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. मान्य ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असा दोन पद्धतीने जरी भक्तीचं चिंतन केलं तरी एक प्रश्न उपस्थित होतो की नेमकं भक्ती म्हणजे तरी नेमकं काय. की भक्ती शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा. भक्ती या शब्दाची काही व्याख्या करता येईल का. भक्ती या शब्दाचं चिंतन करण्याकरिता काही शब्दांचा अन्य शब्दांचा आधार घेता येईल का. भक्ती ही भावना आहे असं जरी म्हटलं असलं तरी भक्ती या शब्दाचं अलौकिकत्व नेमकं कशामध्ये आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्या समोर येतोच. मला आपल्याला असं सांगायचं आहे की जसं कर्म ज्ञान योगापेक्षा भक्ती नावाचा मार्ग जवळच आहे. कर्म ज्ञान योगापेक्षा भक्ती नावाचा मार्ग चांगला आहे. कर्म ज्ञान योगापेक्षाही भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ आहे. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती इतका विचार आपण केल्यानंतर शेवटी एक प्रश्नावर आपण येऊन थांबतो की नेमकं ही भक्ती म्हणजे तरी काय.
ज्या भक्तीचा योग असा जो विषय आपल्या समोर आलेला आहे, भक्ती योग. योग या शब्दाचा अर्थ जोडणं, योग या शब्दाचा अर्थ जोडणं. कारण योग या शब्दाची उत्पत्ती युज या धातूतून होते आणि युज्यते म्हणजे जोडणं, म्हणजे योग या शब्दाचा अर्थ जोडणं. आणि भक्ती आणि योग याच्यामध्ये भक्ती नावाच्या मार्गाने परमात्म्याशी जोडणं, त्याचं नाव भक्ती योग असा अर्थ झाला. भक्ती नावाच्या मार्गाने परमात्म्याशी जोडणं, त्याचं नाव भक्ती योग. आता योग म्हणजे जोडणं झालं असेल तर मग ही जी भक्ती आहे की ज्या भक्ती नावाच्या मार्गातून परमात्म्याशी जोडायचं आहे, ती भक्ती करायची म्हणजे तरी नेमकं काय, भक्तीची व्याख्या तरी नेमकी काय आहे. भक्तीची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितली, भक्तीची व्याख्या एकनाथ महाराजांनी काय सांगितली, भक्तीची व्याख्या तुकाराम महाराजांनी काय सांगितली, भक्तीची व्याख्या भक्तिशास्त्राने काय सांगितली, भक्तीची व्याख्या नारद भक्ती सूत्राने काय सांगितली, भक्तीचं चिंतन नवविधा पद्धतीने केलं ती नेमकं काय आहे, अशी सगळे प्रश्न समोर उभा राहतात. आणि मग या ज्ञानेश्वरीतून विचार करताना जया भक्तीची येतुरी प्राप्ती असं जे ज्ञानोबा बोलतात, कैवल्यातेही पदो ते सर म्हणती. मला कधी कधी प्रश्न पडतो, माझ्या मनात दोन प्रश्न आहेत. मूळ भक्ती म्हणजे काय आणि भक्तीची येतुरी प्राप्ती. येतुरी या शब्दाचा अर्थ एवढीच, येतुरी म्हणजे एवढी, ही भक्तीची एवढी प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय, भक्ती या शब्दाचा अर्थ काय आणि भक्तीची एवढी प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय, अशा दोन प्रश्नाचा विचार आपल्याला करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा शब्द माझ्या समोर आता येतोय की भक्तीची व्याख्या काय करायची. नेमकं भक्ती शब्दाचा अर्थ करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलंय, भगवान अर्जुनाला सांगतात, एरवी तिची नाव चवती आहे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. हे सहज स्थितीचा शब्दाचा अर्थ काय, नारद भक्ती सूत्रामध्ये एक पहिलं सूत्र सांगतो, सा तस्मिन परम प्रेम रूपा. भक्तीचं दर्शन करताना नारदांनी असं सांगितलं, परम प्रेमाला भक्ती म्हणा. भक्तीचं अर्थ करताना काय सांगितलंय, परम प्रेमाला भक्ती म्हणा. आता आपला प्रश्न आहे, मुळात प्रेमच म्हणजे काय आणि त्याच्या पुढचा शब्द हे परम प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे तरी काय, प्रेम या शब्दाचा अर्थ तरी काय करता येईल. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगितलंय. थोडं धाडसाने बोलू, खरं तर प्रेम शब्द तोंडाने बोलताच येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चिंता चित्त जाणे असा आहे. मग बोलता येत नाही तरी लोक बोलतात, जरा स्पष्ट बोलतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलं की नक्की ओळखायचं हा टोपी घालायचा कार्यक्रम आहे. अरे बोलताच येत नाही प्रेम कसं काय. मी तुम्हाला एक साहित्यातला दाखला देऊन थांबणार आहे. काही नाही, प्रेम शब्द तोंडावर असा उच्चार केला की त्याचं अस्तित्व संपलं. प्रेम माझं प्रेम आहे असं म्हटलं, अस्तित्व संपलं. कसं काय, उदाहरण एकच देतो, थांबतो. दिवा आहे, एक दिवा आहे पेटलेला, तो आतमध्ये खोलीत आहे तोपर्यंत तो पेटलेला आहे, प्रज्वलित आहे, बरोबर आहे, पेटलेला. आता एक काम करा, आतून तो दिवा उचलला आणि उंबऱ्यावर आणून ठेवला आणि वारा आला, काय झालं, हा दिवा विझला. आता पुन्हा विचार, आत आहे तेव्हा पेटलेला आहे आणि उंबऱ्यावर आणला विझला. आत आहे तेव्हा पेटलेला आहे, उंबऱ्यावर आणला विझला. तसा प्रेम नावाचा दिवा हृदयात आहे तोपर्यंत पेटलेला, या उंबऱ्यावर आणला विझून गेला. त्यामुळे याला बोलता येईल असं अनिर्वचनीय प्रेम स्वरूप आहे. आणि हे प्रेम जेव्हा परम शब्दामध्ये अभिव्यक्तित होतं तेव्हा भक्ती होते. आता प्रेम शब्दाचा अर्थ, प्रेमाचे प्रकार, परमप्रेम आणि मग पुन्हा भक्ती, या सगळ्यांचा विचार करायचा आहे. पुन्हा प्रश्न येतो, भक्तीची आम्हाला कळेल अशी व्याख्या सांगा, आम्हाला कळेल अशी व्याख्या सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की उद्या सांगायची आहे, आज नाही. आता आज इथंच थांबतो. मला माहित आहे थोडा वेळ मी पुढे गेलो, 20-25 मिनिटं आज मी पुढे बोलतो. याचं कारण सुरुवात व्हायला जरी वेळ झाली म्हणून थोडा मी म्हटलो होतो शेवट मी करेल बरोबर, तरीही इतके मला माहिती आहे हे उद्या येणार नाही म्हणून तुम्ही हे तिकीटा का म्हणायला लागले तरी उद्या यावं, बाकी काही नाही. ते असं करावं लागतं सगळं. पण तरी सुद्धा आज ही सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी म्हणजे मला माझ्या थोड्या अंतःकरणाच्या भावना बोलायचं झालं तर सोलापूर ही एक नगरी अशी आहे की जिथं वक्त्याला आपली वाणी थांबू वाटत नाही, ती बोलत राहावी वाटते. इतके श्रोते प्रभू तुम्ही महेश यांच्या आज भगवान श्री सिद्धेश्वराच्या अधिष्ठानाच्या सानिध्यामध्ये आपला हा उत्सव चालतो आहे. भगवान श्री सिद्धेश्वराचं मंदिर अगदी नजीक आहे, त्यामुळे त्यांची कृपा दृष्टी आपल्याकडे आहे आणि त्यांच्या कृपा छत्राखालीच आपण हे प्रवचन मला करतोय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भगवंताच्या आशीर्वादाने, ज्ञानोबा तुकोबारांच्या आशीर्वादाने भक्तियोगाच्या या विषयाला आज फक्त प्रवेश केलाय की नेमकं भक्ती योग याच्यामध्ये
की भक्ती कशी श्रेष्ठ आहे एवढा फक्त आज आता उद्या आपल्याला भक्तीच्या काही व्याख्या ऐकायच्या आहेत, भक्तीची काही तत्व ऐकायची आहेत, मग पुढे भक्तीचे काही प्रकार ऐकायचे आणि मग पुढे भक्तीची काही वैशिष्ट्ये ऐकायची आहेत आणि मग ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय हे ऐकायचं आहे. मला या भक्ती विषयाबद्दल अधिक प्रेम या करिता आहे ज्ञानोत्तर भक्तीबद्दल. त्याचं कारण सांगून 1 मिनिटात ते थांबणार आहे. काही नाही, मी सोलापूर विद्यापीठामध्ये आपल्या सोलापूर विद्यापीठामध्ये PhD केलेली आहे आणि त्या PhDचा विषयच होता ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. आज माझं भाग्य असं आहे की ज्या विषयावर PhD केली त्या विषयावर बोलायची संधी सोलापूरकरांनीच दिली. ते भाग्य मला भक्तीचा फक्त प्रवेश करता आलाय. काही आणखी मनातल्या अनेक भावना आहेत, मी त्या विस्ताराने उद्या मात्र अगदी वेळेवर 6 म्हणजे 6 वाजता बरोबर आपण चिंतनाला सुरुवात करूया. म्हणजे 2 तासामध्ये जितकं काही आणखी विषय मला मांडता येईल तेवढा सगळा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. भक्तीची व्याख्या, भक्तीचे प्रकार, भक्तीची वैशिष्ट्ये याचा विचार उद्या करू. आज इथंच थांबू. पुंडलिक श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज महाराज एक काही 2-3 सूचना असतील त्या देतील आणि ते झाल्यानंतर पसायला मिळेल आणि मगच आपण जागा सगळ्यांनी सोडायची. खूपच छान विषय होता आजचा भक्तियोग आणि प्रवेशच इतका सुंदर झाला. तर त्या प्रवेशात आपण किती छान न्हावून निघणार आहोत पुढचे 2 दिवस. त्या सगळ्यांना विनंती आहे की उद्या येताना आपल्या सोबत 2 लोकांना घेऊन यायचे आहे आणि हे चॅनल यूट्यूबवरती आहे. माझा भाव माझा देव या यूट्यूब चॅनलवरती हे प्रक्षेपण आहे. आपण पुन्हा पुन्हा ऐकायला आपल्याला मिळेल. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सोलापूरच्या महापौर ते माननीय ज्ञानेश्वरीताई देवकडे या आलेल्या आहेत. तर ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वरी आणि बोध सांगणारे बोधदेव महाराज या दोघांचा संगम मिलाप प्रेम या ठिकाणी जुळलेला आहे. तर त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी महाराजांनी बोध दिला आणि तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून आमचे सोलापूरचे रस्ते तेवढे चांगले करा. म्हणजे आम्हाला बोधराज खूप छान वाटेल आणि आम्ही हमी देऊ की पुढच्या वर्षी तुम्हालाच बोलून पुढच्या वर्षी तुम्हीच महापौर असाल. फक्त लोकांची संख्या या ठिकाणी वाढलेली दिसेल. आता सामूहिक प्रसारण होईल आणि उद्याचा कार्यक्रम ठीक 6 वाजता वरच्या हॉलमध्ये आहे. पण आज काही कारणास्तव वरती कार्यक्रम असल्यामुळे फक्त गेल्या वर्षी जसं वर होतं तसंच वरती कार्यक्रम आहे. त्यामुळे आजचा सामूहिक बसायला आता विश्वास Dev